नमस्कार मित्रांनो, बघा खूप दिवसांनी आपण आता पुन्हा एकदा आपल्या लेक्चर कंटेंटला सुरुवात करत आहोत आणि ॲज युजल जसं आपण बघितलं होतं फिजिक्स आणि केमिस्ट्री आपलं झालेलं होतं. अनेकांनी आधी ते बघा तरच बायोलॉजी बघा, तरच तुम्हाला एक प्रकारे कॉन्फिडन्स जनरेट होईल. नाहीतर बायोलॉजीचा एवढा सगळा जो काही पाठांतराचा कंटेंट आहे तो बघून तुम्हाला खूप जास्त टेन्शन येऊ शकतो. आणि कृपया अजेंडा सेटिंग आधी बघून घ्या, मगच विषयाला हात लावा. असेही अनेक जण आहेत की जे स्वतःहून फोन करून सांगतात की सर अजेंडा सेटिंग नंतर बघितली तर चालेल का. मित्रा राजा, आता बायोलॉजीबद्दल आपण बोलतोय, खायच्या आधी काढू शकत नाही, त्यामुळे आधी अजेंडा सेटिंग बघून घ्या, मगच आपल्याला पुढच्या गोष्टी कळतील. किती साधे सरळ सोपे प्रश्न असतात. ठीक आहे, आता सुरुवात करतोय आपण बायोलॉजीला. लक्षात ठेवा, बायोलॉजीच्या आपल्या सिलेबसमधले जे काही कंटेंट आहेत ना, त्या कंटेंटमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय गोष्टी कळतात की आयोगाने बायोलॉजीच्या बाबतीमध्ये फॅक्च्युअल डेटावर थोडा जास्त फोकस केला आहे. ठीक आहे, आणि कधी कधी आयोगाने जेव्हा प्रश्न विचारले ते एकदम जेव्हा ड्रास्टिकली फॅक्च्युअल असतील की ज्याचा आपल्याशी काहीच संबंध नाही, आयुष्यात आपण कधी ऐकलेलं सुद्धा नाही आहे, कधी वाचलेलं सुद्धा नाही आहे, मग अशा वेळेस काय करायचं, तर त्याचंसुद्धा उत्तर आपल्याकडे बघायला मिळते. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की पाठांतरावर भर असला पाहिजे. आपण ज्या नोट्स कव्हर करतोय या सर्व नोट्स आपल्याकडे कन्सिडर करत असताना मराठीमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक आहे, ते तुम्ही बघू शकतात. परंतु इंग्लिशमधलं जे काही लुसंट आहे जनरल सायन्सचं, पिवळ्या कलरचं नाही, जनरल नॉलेजचं, हिरव्या कलरचं जनरल सायन्सचं, ते पुस्तक आपला मेन आधार आहे. तुम्ही ते पुस्तक घ्यावं, बघावं आणि सोडवावं. कारण आता तुम्हाला ही पुस्तकं सोडून दुसरी पुस्तकं बघायला लावली तर मला एकच गोष्ट कळते की साधी गोष्ट आहे की सुरुवातीला तुम्ही लहान असतात आणि मगच मोठे होतात. ठीक आहे, डायरेक्ट मोठे म्हणून जन्माला तुम्ही येत नाही. काही काही पुस्तकांमध्ये एकदम धेडगुजरी पद्धतीने अशी सिच्युएशन दिली आहे की आधी सुरुवातच वेगवेगळ्या सिस्टीमने झालेली आहे. कोणाकडे काय ही सिस्टीम रेस्पिरेटरी असेल, कोणाकडे सर्क्युलेटरी असेल, वॉट एव्हर जे काय असेल ते. तुम्हाला बायोलॉजीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा शिकणं काय अपेक्षित असतं, पेशी म्हणजे काय, उती म्हणजे काय कन्सिडर करतोय आपण तेव्हा, त्यानंतर क्लासिफिकेशन म्हणजे काय, आणि मग जेव्हा आपण बघू तेव्हा मानवाच्या गोष्टींवर आपण फोकस केला पाहिजे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टीने थोडंफार लॉजिकली जायचं आहे, एकदम डीप आणि व्यवस्थित आपण करणार आहोत कंटेंटमध्ये. फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे, अनेक जण मेसेज करतात की सर नोट्स लिहिल्या तर चालतील का. जर मित्रांनो तुम्हाला नोट्स लिहायच्या असत्या तर मी का नोट्स लिहित असतो. ठीक आहे, उलट मला तर खूप सोपं, इथे काहीतरी आणून दाखवायचं, गिरवायचं आणि शिकवायचं, पण असं नाही आहे. ठीक आहे, नोट्स तुम्ही लिहू नका, हे माझं पहिलं आणि प्रांजळ मत राहील. तुम्ही काय लिहिणं अपेक्षित आहे ह्या सर्व नोट्सवर कन्सिडर करत असताना तुम्हाला काही वेगळी गोष्ट वाटली, तुम्हाला त्या नोट्समध्ये सुद्धा काही ॲडिशन कराव्याशा वाटल्या की मी जे काही तोंडी एक्सप्लेन करतोय ते तुम्हाला भारी वाटलं आणि तुम्ही ते लिहिताय, अशा गोष्टी लिहा. किंवा ह्या नोट्सच्या एकदम इन शॉर्ट नोट्स काढा, म्हणजे की जणू काही एक साधारणतः 40-50 पानांवर सर्व बायोलॉजी बसेल या पद्धतीने. परंतु आहे तशा नोट्स लिहू नका, स्वतःहून नोट्स काढायला जाऊ नका. काय करायचं, कसं करायचं तो डेटा आपण नंतर बघून घेणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे हा डेटा तुम्ही बघायचा. दुसरी गोष्ट, लेक्चर ऐकण्याआधी पुस्तकांमधनं वाचायचं का पुस्तकांमधून ऐकल्यावर लेक्चर पूर्ण बघायचं. बघा पुन्हा एकदा मी तेच उदाहरण म्हणतो की जोपर्यंत आपण खात नाही, ठीक आहे, तोपर्यंत आपण पचवू शकत नाही आणि तोपर्यंत त्यानंतरच आपण एक्सक्रीट करू शकतो, त्याच्या आधी आपण एक्सक्रीट करू शकत नाही. मग सुरुवातीला मी एक सोप्या भाषेमध्ये सांगेन की आधी आपलं लेक्चर बघा, मग आपल्या नोट्स ज्या काही आपण टाकतोय त्या तुमच्या नजरेखालनं काढा आणि त्यानंतर तुम्हाला मी जे पुस्तक सांगितलंय फक्त आणि फक्त त्याच पुस्तकांमधनं तुम्ही काय करणं गरजेचं आहे, एक प्रकारे कंटेंट वाचणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही पुस्तकांमधनं कंटेंट वाचले तर कुठलाही डाऊट हा टॉलरेट करून घेतला जाणार नाही किंवा त्याला काय म्हणतो आपण त्याला म्हणजे उत्तरच दिलं जाणार नाही, एवढं मी प्रांजळ सांगतो. कारण हे मार्केटमधले अनेक पुस्तकं मला फक्त थोतांड वाटतात. ठीक आहे, तुम्ही एक करा नाही तर दोन करा, कंटेंट कव्हर करणं गरजेचं आहे जे फक्त त्या पुस्तकांमधनं होतंय. ठीक आहे, मग आजच्या लेक्चर आहे हे लेक्चर ऑब्व्हियसली मोठं आहे. जसं आपण केमिस्ट्रीमध्ये बघितलं की काही सुरुवातीचे लेक्चरच आपले 3.5-4 तासांचे झाले, मग नंतर आपण जवळजवळ 40 मिनिटं 50 मिनिटं अशा कन्व्हर्टेबिलिटीमध्ये गेलेलो होतो. मग जेव्हा आपण बायोबद्दल चर्चा करू, आपलं ऑलमोस्ट लेक्चर प्रत्येक लेक्चर हे 1 तास प्लस वगैरे जाऊ शकतं. त्यामुळे तेवढं काय म्हणतो आपण सद्सद्विवेक बुद्धी घेऊन, शांतता घेऊन, कामनेस घेऊन तेवढा टाईम पिरियड अफोर्ड करून तुम्ही बसणं गरजेचं आहे. हे आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे, त्याचा पार्ट पहिला आहे हा. ऑब्व्हियस त्याला जास्त वेळ लागणार आहे. पेशी व पेशी विभाजन, सेल अँड सेल डिव्हिजन आणि उती व त्यांचे प्रकार, हा आपला पहिला टॉपिक आहे जो एकत्रित नेहमी बघायचा असतो किंवा एकत्रित नेहमी अभ्यास करायचा असतो. आजच्या लेक्चरमध्ये हा जो काही पहिला घटक आहे पेशी व पेशी विभाजन, याच्यावर आपला फोकस असणार आहे. आणि त्यानंतर मग आपण पुढच्या पार्टमध्ये ह्याच लेक्चरच्या उती व त्यांचे प्रकार ह्या टॉपिकवर बघू. साधारणतः पहिलं लेक्चर पेशी पेशी विभाजनच्या हेवी जाईल, उती व त्यांचे प्रकारचं सोपं जाईल. इंग्लिशमध्ये सेल अँड सेल डिव्हिजन, टिश्यूज अँड देअर टाइप्स. ठीक आहे, म्हणजे आता एवढं तर कळतंय सेल म्हणजे पेशी आणि टिश्यू म्हणजे उती. अनेक ठिकाणी ह्यावेळेस मी मराठीच्या मुलांना सांगू इच्छितो की अनेक शब्द जे आहेत हे इंग्लिशमध्येच वाचायचे. मराठीमध्ये तुम्हाला दिलेले आहेत कंटेम्पररी वर्ड्स, पण तुम्ही लक्षात ठेवत असताना इंग्लिशमध्ये ठेवले तर दॅट वुड बी मोर दॅन इनफ ऑर दॅट वुड बी बेटर फॉर युअर सेल्फ. ठीक आहे, आता सुरुवात
करतोय आपण बघा. सगळ्यात पहिल्यांदा पेशी म्हणजे काय हे आपण बघून घेणार आहोत. तर लक्षात ठेवायचं की जे काही आपण आहोत ना, म्हणजे हे सजीव आहोत आपण, ठीक आहे, सर्वजण सजीव आहोत आपण. या सर्व सजीवांमध्ये आपल्याला काय वाटतं की हार्ट काहीतरी काम करतंय, ठीक आहे. म्हणजे ते हार्ट नाही, आपलं ते मन बिन नावाचं काही नसतं शरीरामध्ये. माझं मन तुझ्यात अडकलं आणि तुझं मन माझ्यात अडकलं, ठीक आहे, ते ओम भट स्वाहा असलं काहीच होत नाही याच्यामध्ये. हृदय फक्त ज्याचं काम आहे फक्त काय करणं, ब्लड सर्क्युलेट करणं, शुद्ध करणं वगैरे या गोष्टी, ठीक आहे. किंवा दुसरी गोष्ट आपण काय करतोय, आपण हातवारे करतोय. आपलं शरीर पूर्णपणे काय आहेत, आपल्या शरीरामध्ये संवेदना आहेत किंवा एक प्रकारे आपण विचार करतोय, थॉट प्रोसेस आहे आपली, न्यूरॉन्स आहेत आपले. त्यानंतर आपण बघायचं तर आपले हात आहेत, पाय आहेत. एव्हरी ऑर्गन इन अवर बॉडी इज मेड अप ऑफ सेल विच इज नोन टू बी अ बेसिक और एक प्रकारे फंडामेंटल पार्ट ऑफ किंवा फंडामेंटल युनिट ऑफ अवर बॉडी. मग आपण काय म्हणतोय, पेशी म्हणजेच काय असतं तर एक प्रकारे सजीवांचे संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणजे काय असतात, पेशी असतात. अशी कुठलीच कार्यवाही होत नाही जेव्हा एक प्रकारे पेशी कार्यरत नसतात, ठीक आहे. जर मी हात असा वर करतोय, ठीक आहे, मी हात वर केला, या हात वर करत असताना एक प्रकारे माझ्या मेंदूने माझ्या हाताला काही ना काहीतरी एक प्रकारे इन्स्ट्रक्शन पाठवली ना, राजा हात वर कर, आदित्य गरकर लेक्चरमध्ये म्हणतोय हात वर कसा केला. मग उद्या उठून हे सुद्धा माहिती ट्रान्सफर करण्याचं काम आपल्याला काय वाटतं, चेतापेशी करतात. मान्य आहे की चेतापेशी करतात, पण चेतापेशी कशाने बनलेल्या असतात किंवा चेता उती कशाने बनलेल्या असतात, या बेसिक सेल्सने बनलेल्या असतात. जेव्हा तुम्ही डोळे बंद करून उघडताय तेव्हा तुम्हाला ती ऑर्डर कोण पाठवते, किंवा ती उघडण्याची क्रिया फंडामेंटली कोण करते, तर या सर्व सेल्स करत असतात. त्यामुळे सजीवातल्या म्हणजे मानवी शरीरातली कुठलीही गोष्ट, श्वसनापासून एक्सक्रिशन पर्यंत सर्व गोष्टी ह्या कशाने तयार झालेल्या आहेत की त्याचा किंवा त्याचं एक प्रकारे फंडामेंटल युनिट कुठलं बघायला मिळतं, तर आपल्याला पेशी किंवा सेल बघायला मिळतं. त्यालाच एक प्रकारे मराठीमध्ये जैविक घडामोडींचे मूलभूत एकक असं सुद्धा म्हणतात. इंग्लिशमध्ये फंडामेंटल युनिट ऑफ अवर बॉडी असं म्हणतात, किंवा सजीवांच्या संरचनात्मक किंवा क्रियात्मक एकक सुद्धा असं म्हणतात. इथे प्रश्न तयार होत असताना आपल्याला जर वन लाईनर प्रश्न आला, सजीवांचे संरचनात्मक क्रियात्मक एकक कुठले, तर आपण कन्फ्यूज कुठे होऊ शकतो, पेशी आणि उतीमध्ये. पण लक्षात ठेवायचं पेशींपासून उत्या तयार होतात, ठीक आहे. मग आधी पेशी आहे, आधी सेल आहे, एवढं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, सजीवांच्या शरीराचे संघटन कशामध्ये होते, पेशीमध्ये होते, जे रचनात्मक कार्यात्मक एकक आहेत, फंडामेंटल युनिट आहेत. मानवी शरीरामध्ये हा सुद्धा एकदा प्रश्न आलेला होता, मानवी शरीरामध्ये एकूण 60 to 90 ट्रिलियन्स काय असतात, पेशी आपल्याला अस्तित्वात असलेल्या बघायला मिळतात. मग याच पेशी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्यांचं काय निर्माण होते, उती निर्माण होते, त्याला आपण टिश्यू म्हणतो. या सर्व उती जेव्हा एकत्र येतात तेव्हा इंद्रिय तयार होतात, ज्याला आपण ऑर्गन म्हणतो. आणि अनेक इंद्रिय जेव्हा एकत्र येतात त्यांना आपण शरीर म्हणतो किंवा बॉडी असं म्हणत असतो. म्हणजेच काय, जेव्हा मी आता समजा एखादं इंद्रिय आपण घेऊया, डोळे इज अ इंद्रिय, ठीक आहे. मग हे जेव्हा आपण इंद्रियाबद्दल चर्चा करत असू किंवा ऑर्गन बद्दल चर्चा करत असू तेव्हा मला काय कळतंय, ऑर्गन हे काय आहे किंवा माझ्या बॉडीचा एक पार्ट काय आहे, एक तोच पर्टिक्युलर ऑर्गन बघायला मिळतो. मग ते ऑर्गनमध्ये काय आहेत, वेगवेगळ्या टिश्यूज आहेत. त्या वेगवेगळ्या टिश्यू कशापासून बनलेल्या आहेत, तर वेगवेगळ्या सेल्सपासून, पेशींपासून बनलेल्या बघायला मिळतात. पेशींचा आकार काय असतो असा सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला होता. आणि सर्वात मोठं कुठलं पेशी आणि सर्वात छोटी कुठली पेशी हे सुद्धा आयोगाने विचारलेलं होतं. तर लक्षात ठेवायचं, पेशींचा आकार युजली 0.1 मायक्रोमीटर ते 18 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला बघायला मिळतो. युजली पेशींचा जो आकार असतो ते मायक्रोमीटर किंवा नॅनोमीटर या युनिटमध्ये मोजतात, कारण ते खूपच लहान असतात. परंतु जेव्हा एक प्रकारे एखादी मोठ्या पेशीचा विचार केला जातो तर ते पुढचं युनिट त्याच्या सेंटीमीटरमध्ये काउंट होतं. मग सगळ्यात छोटी म्हणजे 0.1 मायक्रोमीटरची आपल्याला कुठली पेशी बघायला मिळते, नाव दिलंय बघा, मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टम. ही आपल्याला सर्वात लहान पेशी बघायला मिळते, जिचा आकारच 0.1 मायक्रोमीटर आहे. आणि सर्वात मोठी काय आहे तर शहामृगाचे अंडे, ऑस्ट्रिच एग जे आपण म्हणतो, ते 6 इंचाची आपल्याला काय बघायला मिळते, पेशी बघायला मिळते, ठीक आहे. याच पेजवर आपल्याला जवळजवळ 2 ते 3 प्रश्न आयोगाने ऑलरेडी वन लाईनर विचारलेले आहेत, ठीक आहे. मग आता ह्या सर्व ज्या काही पेशी म्हणतो ना आपण, या पेशींचे वेगवेगळे प्रकार आहेत बघा. इथे डायग्राममध्ये दिसतंय, काही स्टेम सेल्स आहेत, ठीक आहे, काही बोन सेल्स आहेत म्हणजे हाडांमधले, काही ब्लड सेल्स आहेत, काही मसल सेल्स आहेत, रक्त झाले आपले किंवा एक प्रकारे मसल्स जे असतात ते झाले, काही फॅट सेल्स आहेत, लिपिड वगैरे, काही स्किन सेल्स आहेत, मग ते क्युबॉइडल वगैरे आपण बघतो ना. त्यानंतर काही नर्व सेल्स आहेत, चेतावती. त्यानंतर काही एंडोथेलियल काही सेल्स आहेत, काही सेक्स सेल्स आहेत म्हणजे एक्स आणि वाय जे आपण टेक्निकली म्हणतो ते, किंवा एक प्रकारे अंडपेशीतनं निर्माण होणारे आणि शुक्राणुपेशींमधनं निर्माण होणारे. त्यानंतर काही पॅनक्रियाटिक सेल आहेत, काही कॅन्सर सेल्स आहेत. एन नंबर ऑफ आपल्याला काय बघायला मिळतात, सेल्स बघायला मिळतात. हे फक्त त्याचे काही एपिटोम्स बघायला मिळतील किंवा प्रतीकं बघायला मिळतील, ठीक आहे. म्हणजेच काय कळालंय आपल्याला, लक्षात ठेवायचं, मानवी शरीरातलं सर्वात बेसिक युनिट कुठलं आहे, सेल आहे. सेल 60 to बरोबर, सेल्स आहेत किंवा पेशी आहेत जे आपल्याला काय आहेत मानवी शरीरामध्ये 60 to 90 ट्रिलियन या स्वरूपामध्ये अस्तित्वात असलेल्या बघायला मिळतात. त्यांपासून उती तयार होतात, त्यानंतर इंद्रिय तयार होतं, इंद्रियांपासून मग काय मानवी शरीर तयार होत असतं, ठीक आहे. मग या डिस्कवरी ऑफ सेल बद्दल आयोगाचा तर एवढ्यांदा प्रश्न आलेला आहे शास्त्रज्ञांबद्दल, तर आपल्याला हे डायरेक्ट वन लाईनर माहिती पाहिजे. तर लक्षात घ्या,
सगळ्यात पहिल्यांदा मृत पेशीच्या बाबतीमधला शोध कोणी लावलेला होता? रॉबर्ट हुक या व्यक्तीने लावला होता. राज्यसेवा घ्या, कंबाईन घ्या, आयोगाने किमान 10 वेळा विचारलेला प्रश्न असेल. त्याने काय केलेलं होतं? लाकडी बुचाला एकदा कापलं, लाकडी बुचाचा काप घेतला आणि त्याला जे काय आहेत ना वेगवेगळे कंपार्टमेंट दिसले या स्वरूपामधले, ठीक आहे, या स्वरूपामध्ये कंपार्टमेंट दिसले आणि त्याला त्याने एक काय नाव दिलेलं होतं किंवा त्याला त्याने काय म्हणून ओळखलेलं होतं? तर सेल किंवा पेशी म्हणून ओळखलेलं होतं. लाकडी बुचाचा वापर करून त्याने सदर प्रयोग केलेला होता. 1665 मध्ये हा सगळ्यात पहिल्यांदा शोध लागलेला होता आणि याने या लाकडी बुचाचा वापर केला असल्यामुळे तिथे काही हालचाल मोठ्या प्रमाणामध्ये नव्हती आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की त्याने मृत पेशींचा शोध लावल्याचं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, मृत पेशींचाच शोध का? कारण लाकडी बुचामध्ये प्रयोग केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय आहेत? हालचाल नाहीये, ते स्थिर स्थावर स्टॅटिक होतं म्हणून तो मृतपेशींचा शोध लावलेला बघायला मिळतो. त्यानंतर एक ग्रेट व्यक्तिमत्व आलं, त्याचं नाव होतं अँटोइन किंवा अँटोनी, तुम्ही जे काय म्हणतात, अँटोइन वॉन ल्युएनहॉक हे त्याचं ॲक्च्युअल नाव आहे. अँटोइन व्हॅन ल्युएनहॉक आपल्याला बघायला मिळतो. त्याला काय केलं जातं? त्याने काय विचार केला की ठीक आहे आपण काम करूया की जसं रॉबर्ट हुकने काय केलेलं होतं, एक प्रकारे मृतपेशींच्या बाबतीमधला शोध लावला काही गोष्टींचा काप घेऊन, तसं तो काय म्हटला आपण एक काम करूया तेच लॉजिक सजीवांमध्ये वापरलेलं बघूया. आणि मग त्याने सगळ्यात पहिल्यांदा काय केलेला होता? एक प्रकारे काही घटक शोधून काढले. कुठले घटक? बॅक्टेरिया असतील आणि प्रोटोझोआ असतील. या दोघांना त्याने नाव काय दिलेलं होतं? ॲनिमल्क्युल्स असं त्याने नाव दिलेलं होतं, ज्याला एक प्रकारे हे लॅटिन नाव आहे कशाचं? सूक्ष्मजीव्याचं. आणि मग त्याने सेम अशा पद्धतीचा जे रॉबर्ट हुकने एक प्रकारे संशोधन केलेलं होतं तेच संशोधन या ॲनिमल्क्युल्समध्ये म्हणजेच बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआमध्ये केलं. त्यावेळेस सुद्धा त्याला वेगवेगळे कंपार्टमेंटच दिसले, परंतु त्या कंपार्टमेंटमधले आता घटक कसे होते? हालत होते, कारण ऑब्व्हियसली बॅक्टेरियामधला शोध होता, प्रोटोझोआमधला शोध होता आणि म्हणूनच त्याला असं म्हटलं जातं त्याने ज्या पेशींचा सेल लावला त्या पेशी कशा होत्या? जिवंत पेशींचा म्हणजे जिवंत पेशी होत्या त्या. आणि आज जे काही सायन्स आपण बघतोय ऑब्व्हियसली जिवंत पेशींचंच आपल्याला बघायला मिळतंय. ठीक आहे, आणि म्हणूनच याला काय म्हटलं जातं? फादर ऑफ एक प्रकारे मायक्रोबायोलॉजी किंवा फर्स्ट मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून त्याला ओळखलं जातं. आयोगाने लिवेनहॉकवर सुद्धा प्रश्न विचारला, माहिती असणं गरजेचं आहे. रॉबर्ट हुक मृतपेशी, लिवेनहॉक जिवंत पेशी. ठीक आहे, त्यानंतर दोन व्यक्तिमत्व आले, त्यांचं नाव होतं लुडॉल्फ ख्रिश्चियन ट्रेव्हिरेनस आणि जॉन जेकोब पॉल मोल्डनहॉवर. हे दोन व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतात. या दोघांनी काय केलेलं होतं की त्यांनी काय सांगितलं, या थेरीला ते पुढे घेऊन गेले. अँटोइन व्हॅन ल्युएनहॉक काय म्हटलेला होता की ठीक आहे चला जिवंत पेशी सुद्धा आपल्याकडे अस्तित्वात आहे, त्यांच्यामध्ये हालचाल होते. आणि मग त्यानंतर ह्या दोघांनी ट्रेव्हिरेनस आणि एक प्रकारे मोल्डनहॉवर यांनी काय केलेलं होतं? त्यांनी एक गोष्ट काय केली की त्यांनी पूर्ण मग शरीराचा विचार केला, एखाद्या प्रोटोझोआचा, एखाद्या प्राण्याचा, एखाद्या कुठल्याही एक सजीव घटकाचा. आणि मग त्यांनी असा विचार केला किंवा त्यांनी असा शोध बघायला मिळतोय त्यांनी लावलेला की त्यांनी असं सांगितलं की अँटोइन व्हॅन ल्युएनहॉक जे सांगितलेलं होतं ते प्रत्येक शरीरामधल्या प्रत्येक घटकामध्ये कार्यरत आहे. ठीक आहे, आणि प्रत्येक घटकामध्ये ते अशा स्वरूपात कार्यरत आहे की ते घटक त्या एखाद्या सजीवाचं काय करत असतं? वेगवेगळे त्याच्या स्ट्रक्चराइज गोष्टी ठरवत असतं किंवा त्याचं कार्य ठरवत असतं. आणि म्हणूनच त्यांनी मग काय थेअरी मांडलेली होती की पेशी वेगळ्या करू शकता येतात. आणि कारण का असं आहे त्याच्यामध्ये? कारण पेशी ह्या कशा असतात? मानवी शरीरामध्ये किंवा एक प्रकारे सजीवांमध्ये आपल्याला रचनात्मक एकक बघायला मिळतात. पुन्हा सांगतो काय झालेलं होतं? अँटोइन व्हॅन ल्युएनहॉकने एक प्रकारे ॲनिमल्क्युल्समध्ये याचा वापर केलेला होता, म्हणजे प्रोटोझोआ आणि एक प्रकारे बॅक्टेरियामध्ये काय केलेलं होतं? सेम रॉबर्ट हुकची थेअरी मांडलेली होती. मग उद्या उठून ह्याचा फायदा कसा करून घ्यायचा एक प्रकारे मानवी शरीरांसाठी? तर हे जे काही दोन व्यक्तिमत्व होते, कोण? एक प्रकारे ट्रेव्हिरेनस आणि मोल्डनहॉवर यांनी काय केलं की त्यांनी एक सजीव घेतला, त्या सजीवामधले वेगवेगळे घटक पाडले स्वतःच्या अभ्यासानुसार, मग त्या घटकांचा इंडिव्हिज्युअली अभ्यास केला. मग त्यांना असं जाणवलं की ओके या प्रत्येक घटकामध्ये सेम सिस्टीम आहे जी आपल्याला अँटोइन व्हॅन ल्युएनहॉकने सांगितलेली होती. मग अशा वेळेस त्यांनी काय सांगितलेलं होतं की उद्या उठून जे काही एखादा सजीव असतो त्या सजीवांमध्ये पेशी ह्या कशा असतात? रचनात्मक कार्य करत असतात आणि ह्यांच्या रचना एक प्रकारे बदलता येऊ शकतात. कुठल्या अँगलने? तर त्यांच्या आकाराच्या अँगलने. कारण ऑब्व्हियसली आपल्याला बॅक्टेरियन प्रोटोझोआबद्दल चर्चा तिथे बघायला मिळत होती. मग ही शोध कोणी लावलेला होता? तर लुडॉल्फ ख्रिश्चियन ट्रेव्हिरेनसने आणि जॉन जेकोब पॉल मोल्डनहॉवरनी शोध लावलेला होता. त्यानंतर दोन व्यक्तिमत्व आले. तर ठीक आहे, आता तुम्ही नीट बघा, लुडॉल्फ ख्रिश्चियन ट्रेव्हिरेनस यांचं नाव किंवा मोल्डनहॉवर यांचं नाव तुमच्या बेसिक पुस्तकांमध्ये नाहीये. तुम्ही डायरेक्ट काय करतात? अँटोइन व्हॅन ल्युएनहॉक नंतर डायरेक्ट एम जे शिल्डन आणि थिओडोर श्वान बघतात. मग ह्यांनी काय केलं? या तिघांचा अभ्यास केला. कोणी? शिल्डन आणि थिओडोर श्वानांनी. आणि ह्यांनी काय सांगितलं की ओके ह्यांनी आधी सगळ्यात पहिल्यांदा मोल्डनहॉवर आणि ट्रेव्हिरेनसच्या थेअरीला काय केलेलं होतं?
थोडं क्रिटिसाइज केलेलं होतं. ते काय म्हटले की आकार विकार बदलता येऊ शकत नाही, ठीक आहे, पण आम्ही मान्य करतो की एक प्रकारे पेशी काय आहेत, रचनात्मक एकक आहेत एखाद्या सजीवाच्या. मग त्यांनी काय केलेली होती तर सेल थिअरी मांडलेली आपल्याला बघायला मिळतात. मग सेल थिअरी काय आहे की त्याच्यात त्यांनी काय सांगितलं, इथे लिहिलंय बघा, पेशी ह्याच काय आहेत सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक आपल्याला बघायला मिळतात. आणि जेवढे काही सजीव या जगामध्ये आहेत हे सर्व सजीव कशाने तयार झालेले असतात तर पेशींनी तयार झालेले असतात. आणि यालाच मग त्यांनी काय केलेलं होतं, सेल थिअरी असं नाव दिलेलं होतं. आयोगामध्ये आपल्याला सेल थिअरी कोणी मांडली असा 10 वेळा प्रश्न आलेला आहे. तर एम जे शिल्डन आणि थिओडर श्वान आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर एक व्यक्ती आलेला होता, तो काय म्हटला की सगळं मान्य आहे की तुम्ही म्हणतायत की बाबा पेशींपासून सगळ्या सजीवांमध्ये पेशी आहेत, पेशी हे रचनात्मक कार्यात्मक एकक आहे, सर्व मान्य आहे, सर्व सजीव पेशींनी बनलेले आहेत, पण ह्या पेशी येतात कुठून, हा जो काही एक प्रकारे सिद्धांत मांडलेला होता तो रुडॉल्फ विर्शा या नावाच्या शास्त्रज्ञाने मांडलेला होता. त्याने जो काही सिद्धांत मांडला त्याला काय म्हणतो आपण, पेशी सिद्धांतातील परिवर्तन असं नाव दिलं जातं मराठीमध्ये, किंवा इंग्लिशमध्ये त्याला ओमनिस सेलुला ई सेलुला असं नाव दिलं जातं. आणि मग त्याने असं सांगितलं की एखादी पेशी निर्माण होत असेल तर त्याच्यासाठी त्याची आधी जनक पेशी असावी लागते, पॅरेंट सेल असावी लागते. एखाद्या जनक पेशीनुसारच किंवा त्याच्यापासूनच पुढची सेल निर्माण होते. ही कंटिन्युअस सायकल असते. ही थिअरी कोणी मांडलेली होती, रुडॉल्फ विर्शा यांनी मांडलेली होती. सर्व पेशींचा जन्म आधी अस्तित्वात आलेल्या पेशींपासूनच होतो. असं काही रॅन्डम काही जगात काही टपकत नाही की हे तर ही आजपासून पेशी, असं होत नाही. एखादी पेशी निर्माण व्हायची असेल तर आधी पेशी असावीच लागते. हा सिद्धांत मग कोणी मांडलेला होता, रुडॉल्फ विर्शा यांनी मांडलेला होता. या 5ही जणांवर आपल्याला साधारणतः प्रश्न येऊ शकतो. डॉट हे इथे माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर जे काही आपण बघतोय ते 4 जणांचे सिद्धांत एकत्र आले. ते म्हणजे एम जे शिल्डन, थिओडर श्वान, ल्युएनहॉक आणि विर्शा. आणि या 4 जणांच्या सिद्धांतापासून आजची बायोलॉजी किंवा आजचं सेल स्ट्रक्चर आपल्याला अभ्यासात अस्तित्वात आलेलं बघायला मिळतं. मग या 4घांच्या सिद्धांतातनं काय कळतं आपल्याला, प्रश्न येत असताना ह्या सर्वांच्या इंडिव्हिज्युअल सिद्धांतांवर प्रश्न येणार जे मागच्या पेजवर दाखवलंय, पण ह्या पेजमधनं आपल्याला जो काही प्रश्न येणार तो बेसिक सेलवर येणार, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर येणार. आणि हा तो इथे आहे. काय बघा, सजीवांचे रचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणजे कोण असतं तर सेल असतं, ठीक आहे, पेशी असतात. आधीच्याच पेशींपासून निर्मिती, पहिल्याच पेशींच्या निर्मितीबद्दल एक प्रकारे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय झालेलं होतं, पेशींच्याच निर्मितीपासून पेशी निर्माण होतात हे सगळ्यात सांगितलेलं होतं. आणि हे कोणी सांगितलेलं होतं तर विर्शा यांनी सांगितलेलं होतं. पण पहिल्या पेशीबद्दल आतापर्यंत कोणीच सांगितलेलं नाही की जगामध्ये पहिली पेशी निर्माण कशी झाली, ठीक आहे, तर वेगळाच घटक आपल्याला बघायला मिळतो. पण लक्षात ठेवायचं, आधीच्याच पेशींपासून नवीन पेशींची निर्मिती होते हे आपल्याला कळालं. सेलच्या बाबतीमध्ये जे विर्शाने सांगितलेलं होतं, ऊर्जेचे वहन नेहमी पेशींच्या आतूनच घडून येते. आता सगळेजण काय म्हणतायत, म्हणजे जेव्हा आपण बघितलं तर ट्रेव्हिरॅनस आणि एक प्रकारे मोल्डोनहॉवर हे 2 व्यक्तिमत्व आपल्याला पहिले बघायला मिळतात. ते काय म्हणतात, एक प्रकारे रचनात्मक एकक आहे, सर्व मान्य आहे. पण ह्यांच्यावर जाऊन रचनात्मकच्या पुढे जाऊन थिओडर श्वान आणि एक प्रकारे एम जे शिल्डन यांनी सेल थिअरीत काय सांगितलेलं होतं की ते कार्यात्मक सुद्धा एकक आहे. मग जर पेशी हे एखाद्या सजीवातल्या किंवा सजीवाचं कार्यात्मक एकक असेल तर ऊर्जेचं वहन हे कशामध्ये घडून येणार आहे, मानवी शरीरामध्ये तर पेशींमध्येच घडून येणार आहे. तुम्ही एक प्रकारे जे काही अन्न खाता त्यांच्यापासून जो काही घटक तयार होतो आणि त्या अन्नाचा त्या घटकाचा वापर करून जी एनर्जी तुम्हाला मिळते, मग तुम्ही सगळे हातवारे वगैरे करत असतात किंवा तुम्ही तुमच्या दिनचर्या कार्यवाही करत असतात. मग उद्या उठून या ठिकाणी ऊर्जेचं वहन कसं होतंय किंवा एक प्रकारे माझ्या पोटात साठवलेली ऊर्जा माझ्या हातापर्यंत कशी पोहोचते, तर पेशी टू पेशी ते काय होत असतं, एक प्रकारे ट्रान्सफर होत असतं. हा सिद्धांत सुद्धा सेल थिअरीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. अनुवंशिक माहिती पेशीतूनच विभाजन झाल्यावर दुसऱ्या पेशीत जाते. आपण बघणार आहोत या लेक्चरमध्ये सगळ्यात शेवटी एक प्रकारे पेशींच्या विभाजनाच्या बाबतीमधल्या काही तरतुदी आहेत. प्रत्येक पेशीमध्ये एक केंद्रक असतं आणि केंद्रक हे काय असतं, एक प्रकारे आयडेंटिटी कार्ड असतं. केंद्रकामधलीच माहिती काय केली जाते, पुढच्या ठिकाणी पाठवली जाते. आणि त्याच पद्धतीने आपला सजीव आतापर्यंत इव्हॉल्व्ह होत आलेला आहे. आणि ही माहिती सुद्धा जेव्हा केंद्रक इकडनं तिकडे पाठवतो तो कोणत्या स्वरूपामध्ये पाठवतो तर एक प्रकारे तो काय आहे, पेशीतनंच सेल थ्रूच पाठवत असलेला आपल्याला बघायला मिळतो. एकाच जातीचे जेव्हा सजीव असतात तेव्हा त्यांच्यामध्ये समान रासायनिक घटक असतात. एकाच जातीचे सजीव म्हणजेच काय, आज सर्व आपण मानव आहोत, ठीक आहे. मग मानवामधले सर्व घटक कसे आहेत, सेम आहेत. तुमच्या डोळ्यामध्ये जी पेशी वापरली तीच माझ्या डोळ्यामध्ये पेशी वापरलेली बघायला मिळते, हे असं इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशीचे 2 स्ट्रक्चर पडतात असा सुद्धा सिद्धांत त्यांनी मांडलेला बघायला मिळतो. हे सर्व आपल्याला एम जे शिल्डन आणि थिओडर श्वान यांच्या सेल थिअरीमध्ये बघायला मिळतं. मग त्यांनी काय सांगितलं, काही पेशी ह्या युनिसेल्युलर असतात, काही पेशी या मल्टीसेल्युलर असतात. एक पेशीय आणि एक बहुपेशीय आपल्याला काय बघायला मिळतात, सजीव बघायला मिळतात. आणि महत्त्वाचं म्हणजे सेल थिअरीनुसार व्हायरस जे काय आहेत यांच्यामध्ये स्वतःची सिस्टीम नसते, स्वतःचा इंटिग्रल घटक नसतो, तो नेहमी दुसऱ्या घटकांवर डिपेंडंट असतो. म्हणून आपण बघतो बघा, व्हायरसला आपल्याकडे अँटीव्हायरल अजून काय आलेलं नाहीये. आपण युजली काय करत असतो, अँटीबॅक्टेरियल घेत असतो, ठीक आहे. कारण व्हायरस जर नॉर्मल कंडिशनमध्ये बघितला तर तो कसा असतो, निष्क्रिय असतो, ठीक आहे. आपल्याकडे म्हटलं जात होतं बघा की कोरोनामध्ये की कोणाच्या जवळ जायचं नाही, एक प्रकारे हात लावला की कोरोना पसरेल, असं कधीच होत नाही, ठीक आहे. कुठलाच व्हायरस असा पसरू शकत नाही. जेव्हा तो व्हायरस बाहेर टाकला जातो आणि त्यावेळेस बाहेर टाकलेला असताना तो जेव्हा त्या
काही क्षणामध्ये तो काय होतो, निर्जीव होतो जर तो दुसऱ्या एखाद्या सिस्टीममध्ये गेला नाही तर. का? कारण त्याला स्वतःची सिस्टीम नाही आहे. आणि हे सुद्धा कोणी मांडलेलं होतं, सेल थेअरीने मांडलेलं होतं. म्हणून कोरोनामध्ये सुद्धा आपल्याला काय सांगत होते की खोकू नका, शिंकू नका, मास्क लावा. का? कारण उद्या उठून तुमच्या ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून जेव्हा ते व्हायरस बाहेर येतात तेव्हा ते खाली पडले पाहिजे, म्हणून तुम्ही 2-2 मीटरचा अंतर घेत होते ना, कारण त्यांचा पिरियड तेवढाच होता, त्यांचा तेवढा काळच आपल्याला अस्तित्वात असलेला बघायला मिळतो. मग हीच थेअरी सुद्धा कोणी मांडलेली होती, सेल थेअरीमध्ये बघायला मिळतं. तुम्हाला आतापर्यंत प्रश्न आलेला आहे की सेल थिअरी ही कोणी मांडली? एम.जे. शिल्डन आणि थिओडोर श्वान. अख्ख्या जगाला माहिती आहे. पुढे जाऊन त्या थिअरीबद्दल प्रश्न आला तर आपल्याला काय काय माहिती पाहिजे. थिअरीत काय सांगितलंय तर सर्व सजीव हे पेशींनी बनलेले असतात. हे सेल थिअरीचं नाव आहे किंवा सेल थिअरीचं बेसिक सिद्धांत आपल्याला बघायला मिळतो. मग त्याच्यात काय सांगितलंय, सजीवांचे रचनात्मक कार्यात्मक एकक, ऊर्जेचे वहन पेशीमधनं होतं, अनुवांशिक माहिती पेशीतनं पुढे जाते, एकाच जातीचे सजीव असल्यावर समान रासायनिक गोष्टी बघायला मिळतात, पेशी या युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर असतात, आणि व्हायरस हे आपल्याला सेल्युलर किंवा एक प्रकारे लिव्हिंग ऑर्गन बघायला मिळत नाही. व्हायरस कसे असतात तर नॉन लिव्हिंग असतात, कारण त्यांच्यामध्ये स्वतःचं स्ट्रक्चर नसतं. ही एवढी हिस्टोरिकल माहिती आपल्याला माहिती पाहिजे. प्रश्न आपल्याला याच्यावर अनेकदा आलेले आहेत. ठीक आहे. आता या ज्या पेशी असतात, या पेशी आपण काय बघितल्या, काही सिंगल सेल्युलर आहेत, काही मल्टी सेल्युलर आहेत. मग त्याला सायंटिफिक नाव आपण काय दिलेलं आपल्याला बघायला मिळतं तर एक प्रकारे दृश्य केंद्रकी पेशी किंवा आदी केंद्रकी पेशी, म्हणजेच काय युकॅरियोटिक सेल किंवा प्रोकॅरियोटिक सेल्स. ठीक आहे. हे दोन बेसिक प्रकार आपल्याला सेल्सचे पडलेले बघायला मिळतात. एकदा फक्त नजर मारून घ्या काय आहे स्क्रीनवर तुमच्या समोर, नंतर ते आपण एक एक एक्सप्लेन करू, पण आता काही लिहिलेलं नाहीये ते एक प्रकारे नीट बघून घ्या. ठीक आहे. युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत. ठीक आहे. पॉज करून बघितलं 2 मिनिटं तरी चालणार आहे. ठीक आहे. आता युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक मध्ये नक्की काय फरक आहे, ठीक आहे, ते आपल्याला इथे सगळं बघून घेणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी पेशी ज्या असतात या सर्वसाधारणपणे आपल्याला कशा बघायला मिळतात तर नीट बघा, थोड्याशा त्या मोठ्या आहेत, 5 ते 100 मिलीमीटर मध्ये बघायला मिळतात. आणि त्यांचं कंपॅरिझन जेव्हा प्रोकॅरियोटिक मध्ये केलं जातं तेव्हा ते कसं आहे 1 ते 10 मिलीमीटर सॉरी, या मोठ्या बघायला मिळतात युकॅरियोटिक, आणि प्रोकॅरियोटिक आपल्या छोट्या बघायला मिळतात 1 ते 10 मिलीमीटर मध्ये आहे. यांचा आकार 5 ते 100 मिलीमीटर पर्यंत बघायला मिळतो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे केंद्रकी नाव जेव्हा आपण बघतोय काय आहे बघा, दृश्य केंद्रकी. दुसऱ्या याच्यात नाव काय आहे, आदी केंद्रकी. मग सगळ्यात म्हणजे काय, दृश्य केंद्रकी म्हणजे काय, दृश्य म्हणजे दिसणारं. मग ज्यांचं केंद्रक दिसतं त्याला आपण काय म्हणतो, एक प्रकारे सुस्पष्ट केंद्रक असणाऱ्या दृश्य केंद्रकी पेशी. ज्यांचं केंद्रक अस्पष्ट आहे मग त्यांना आपण काय म्हणत असतो तर आदी केंद्रकी पेशी, कारण त्यांच्यामध्ये एक प्रकारे आपल्याला बघावं लागतं. ते एक प्रकारे त्याचं केंद्रक जे असतं ते एक प्रकारे कसं असतं, एक अस्पष्ट असतं किंवा ते नीट दिसणारं नसतं. बरं, इथे केंद्रकाबद्दलच का चर्चा आहे, कारण कुठल्याही पेशीचं सगळ्यात महत्त्वाचं रचनात्मक, कार्यात्मक, घटनात्मक आणि एक प्रकारे सुपरवायझरी बॉडी म्हणून कोण काम करत असतं, त्या पेशीचा न्यूक्लियस किंवा त्या पेशीचा एक प्रकारे केंद्रक, म्हणून या केंद्रकावरून हे विभाजन करण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुस्पष्ट केंद्रक आहे म्हणजे ते थोडंसं मोठं आहे ना, एकदम छोटी गोष्ट आपल्याला दिसत नाही पण मोठी गोष्ट आपल्याला त्यातल्या त्यात बेटर दिसते ना. मग सुस्पष्ट जर केंद्रक असेल तर त्याचा आकार कसा असणार आहे, ऑब्व्हियसली हा मोठा असणार आहे इन कंपॅरिझन विथ अस्पष्ट केंद्राचा आकार कसा असणार आहे, एक प्रकारे छोटा असणार आहे. त्यानंतर हे सुस्पष्ट कसे दिसतात, आकार मोठा आहे मग त्यांच्यामध्ये काहीतरी असणार पण आहे ना. तर लक्षात ठेवा, न्यूक्लियोलियस आणि न्यूक्लियोप्लाझम ज्यांच्यामध्ये असतं त्याला आपण सुस्पष्ट केंद्रक असं म्हणतो. आणि एक प्रकारे त्यांचंच प्रमाण कन्सिडर करायचं झालं तर ह्यांच्यामध्ये बघायला मिळत नाही. आदी केंद्रकी पेशींच्या एक प्रकारे केंद्रकामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, न्यूक्लियोलॉइड बघायला मिळतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. न्यूक्लियोलियस हे काय आहे घटक, लक्षात ठेवा, आपण नंतर जाऊन बघणार आहोत. तुम्ही हे शब्द ऐकला असेल, रायबोझोम्स तयार करण्याचं काम ह्या न्यूक्लियोलॉइड्समध्ये होत असतं. आणि न्यूक्लियोप्लाझम म्हणजेच हे दोन्ही काय आहेत, एक प्रकारचे चिकट पदार्थ आहेत. बघा, हे सगळे चिकट पदार्थ आहेत. ठीक आहे. या चिकट पदार्थांच्या माध्यमातून काय होत असतात, गोष्टी ट्रॅव्हल होत असतात पेशीमध्ये किंवा नवीन गोष्टींची निर्मिती होत असते. एक प्रकारचे लिक्विड आपल्याला बघायला मिळतात. मग सुस्पष्ट केंद्रकामध्ये किंवा युकॅरियोटिक सेल्समध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, न्यूक्लियस किंवा न्यूक्लियोप्लाझम बघायला मिळतो. आणि कंपॅरेटिव्हली आदी केंद्रकी पेशींमध्ये जिथे केंद्रक अस्पष्ट आहे तिथे न्यूक्लियोलियस आणि न्यूक्लियोप्लाझमच्या ऐवजी काय बघायला मिळतो, न्यूक्लियोलॉइड बघायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर एक प्रकारे युकॅरियोटिक सेल, माझ्या हातवारांकडे लक्ष द्या, युकॅरियोटिक सेलचं काय आहे, आकार मोठा आहे. आकार मोठा असला म्हणजेच काय, एक प्रकारे एकापेक्षा जास्त गुणसूत्र आपल्याला बघायला मिळतात. आणि यांचा आकार कसा आहे, कमी आहे. यांच्यामध्ये एकच गुणसूत्र आपल्याला बघायला मिळतं. आता एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय, या ज्या काय आपल्याला युकॅरियोटिक सेल्स बघायला मिळतात किंवा युकॅरियोटिक पेशी बघायला मिळतात किंवा दृश्य केंद्रकी पेशीमध्ये बघायला मिळतात, यांच्यामध्ये सर्व प्रकारची पेशी अंगके असतात. आणि त्यावर एक प्रकारे जे काय तुमचं फॅट आहे किंवा लिपिड ज्याला आपण म्हणतो किंवा प्रथिन आहेत किंवा प्रोटीन आपण ज्याला म्हणतो त्याचं एक प्रकारे आवरण
आवरण असतं, त्यामुळे त्यांचा आकार सुद्धा जाड भरीव मोठा आपल्याला बघायला मिळतो. आणि जेव्हा आदिकेंद्रकी पेशी आपल्याला बघायला मिळतात तेव्हा त्यांच्यामध्ये पेशी अंगक असणारच आहेत, ऑब्व्हियसली असणार आहेत, पण ती कशी असतात, आवरणयुक्त नसतात, म्हणजे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं आवरण नसतं. हे आपल्याला परीक्षेला आलेलं होतं, माहिती असणं इथे गरजेचं आहे. त्यानंतर साधी गोष्ट, एकच गुणसूत्र असलं, आकार छोटा असला तर ती पेशी हायली डेव्हलप्ड असणार आहे का, नाही, ती खूप अमॅच्युअर लेवलची असणार आहे. मग उद्या उठून प्रोकॅरियोटिक सेल्स मधले ज्या काही पेशी आपल्याला बघायला मिळतात या कशा असतात, एक प्रकारे एक पेशीय प्राण्यांमध्ये त्या आढळतात, किंवा एक प्रकारे सिंगल किंवा लहान लहान गोष्टीमध्ये असतात, जास्त डेव्हलप नसतात, विकसित नसतात, किंवा काही काही ठिकाणी अल्प विकसित किंवा अविकसित असतात, कुठे एक प्रकारे आदिकेंद्रकींमध्ये. आणि दृश्य केंद्रकींच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर अनेक गुणसूत्र आहेत, अनेक गुणसूत्र आहे, आकार मोठा आहे, आपल्याला न्यूक्लियोलियस आणि न्यूक्लियोप्लाझम बघायला मिळतं, म्हणजे पूर्ण पेशी अंगक मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. मग ह्या पेशी आपल्याला कुठे बघायला मिळतात, तर उच्च विकसित एकपेशीय प्राण्यांमध्ये किंवा बहुपेशीय प्राण्यांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये त्या आपल्याला बघायला मिळतात. आणि मग उर्वरित सांगायचं झालं तर ह्यांचे उदाहरणं कुठले कुठले, तर लक्षात ठेवायचे, युकॅरियोटिक सेल्स आपल्याला किण्व म्हणजे ईस्ट, अमिबा, पॅरामेशियम, कवक, शैवाल, युग्लिना आणि स्पायरोगायरा इथे त्या बघायला मिळतात. आणि प्रोकॅरियोटिक सेल्स आपल्याला बॅक्टेरिया, आर्किया, सायनोबॅक्टेरिया, त्यानंतर स्पायरोचिट्स, रिकेट्सिया आणि क्लायमेडिया ह्याच्यामध्ये आपल्याला त्या बघायला मिळतात. आणि हे काय झाले आत्तापर्यंतचे दृश्य केंद्रकी आणि आदिकेंद्रकींमधले एक प्रकारे फरक झाले. पण त्यांच्याबद्दल जेव्हा आपण विचार करू तर त्याच्यामध्ये काही घटक जे असतात ते कॉमन सुद्धा बघायला मिळतात. म्हणजेच काय, डीएनए हे दोघांमध्ये, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकींमध्ये, सायटोप्लाझम म्हणजे जे काही लिक्विड असतं ते दोघांमध्ये आहे, युकॅरियोटिक मध्ये सुद्धा आहे, प्रोकॅरियोटिक मध्ये सुद्धा आहे. त्यानंतर सेल ज्या काही असतात किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन जे असतं ते आपल्याला प्रदव्य प्रटल वगैरे, ठीक आहे, ते आपल्याला कुठे बघायला मिळतं, एक प्रकारे दोन्ही सेल्स मध्ये बघायला मिळतात. आणि रायबोझोम सुद्धा कुठे बघायला मिळतात, आपल्याला दोन्ही सेल्स मध्ये बघायला मिळतात. म्हणजे सर्वात बेसिक लेवलची सेल कुठली आहे तर प्रोकॅरियोटिक आहे, सगळं कमी आहे तिच्यामध्ये. त्याच्यापेक्षा अपडेटेड व्हर्जन कुठली बघायला मिळते आपल्याला, युकॅरियोटिक किंवा दृश्य केंद्रकी बघायला मिळते. त्याच्यामध्ये सर्व अस्तित्वात आहे आणि ते तेवढं चांगलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं सुद्धा. ठीक आहे, हे एवढं जरी कळालं इथे तरी सफिशियंट डेटा आहे. प्रश्न आला तर ह्यांच्या ह्या गुणधर्मांवर येणारे कॉमन काय असतो तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आणि ते एक प्रकारे त्यांची उदाहरणं कुठली कुठली ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. साधी गोष्ट हे माहिती असणं गरजेचं आहे. हे जे काही लाल रंगाने लिहिलं इथे खाली दिलंय बघा, कॉमन जे काही असतात दोघांमध्ये ते काय आहेत, लाल रंगाने लिहिलेले बघायला मिळतील. त्यानंतर आता हे काय झालं, सेल्सच्या आकारानुसार रचनेनुसार असणारा फरक. मग उद्या उठून सेल आपल्याला प्राण्यांमध्ये सुद्धा बघायला मिळतात आणि सजीवांमध्ये सुद्धा बघायला मिळतात. ठीक आहे, की प्राणी आणि वनस्पतींमध्ये सुद्धा बघायला मिळतात. मग उद्या उठून ॲनिमल सेल आणि एक प्रकारे कन्सिडर करताना प्लांट सेलमध्ये नक्की काय फरक आहे तो आपल्याला इथे दिलेला आहे. इथे बघा ॲनिमल सेल्सचा सुद्धा आकार दिसतोय, डायग्राम दिसते, इथे सुद्धा प्लांट सेलची आपल्याला डायग्राम दिसते. आपल्याला काय कळालं पाहिजे, ह्या दोघांचं कंपॅरिझन कळालं पाहिजे. दोघांमध्ये काय आहेत आपल्याला सेल्स बघायला मिळतात. वनस्पती असो किंवा प्राणी असो, ज्या काही गोष्टी होतील त्या रचनात्मक आणि कार्यात्मक एकक कोण आहे त्याचा पेशीज बघायला मिळतो. पण जेव्हा या सेल्सचं आपण कंपॅरिझन करतो तेव्हा लक्षात ठेवायचं, ॲनिमल सेल्सचा आकार लहान असतो कोणाच्या कंपॅरिझनमध्ये, वनस्पती सेल्सच्या. असं का, कारण ॲनिमलमध्ये जास्त डायव्हर्सिटी आहे ना, त्यामुळे सगळ्या गोष्टी एकत्रित आहेत. वनस्पतींमध्ये कमी डायव्हर्सिटी आहे. त्यानंतर पेशी भित्तिका ह्या ॲनिमल सेल्समध्ये नसतात आणि आपल्याला त्या कुठे बघायला मिळतात तर एक प्रकारे प्लांट सेल्समध्ये बघायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं याच्यावरच 10 वेळा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर ज्या काही रिक्तिका असतात, ठीक आहे, लायझोझोम्स जे असतात ते सर्वसाधारणपणे आपल्याला काय बघायला मिळतात तर एक प्रकारे आपल्या ॲनिमल सेल्समध्ये लहान बघायला मिळतात आणि एक प्रकारे कन्सिडर करतोय प्लांट सेल्समध्ये ते आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. हे लक्षात ठेवायचं. पुढच्यावर ह्याच्यावरनं पुढे आपल्याला एक मोठा अर्थ काढायचा आहे. ठीक आहे, किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर लवके जे आपल्याला बघायला मिळतात, जे काय थोडंफार आपण प्लास्टिड्स वगैरे आपण जे म्हणतो, मग ते अन्न वगैरे तयार करण्यासाठी, रंग वगैरे देण्यासाठी जे काही असतात ते आपल्याला प्राण्यांमध्ये बघायला मिळत नाही. कारण प्राणी हे एक प्रकारे प्राथमिक म्हणजे ओरिजिनेटर नाही आहेत कुठल्याही प्रकारच्या ऊर्जेचे, त्यांना ऊर्जा ही बाह्य स्वरूपातनं घ्यावी लागते, वनस्पतीतनं खास करून. मग उद्या उठून ही लवके कुठे आपल्याला बघायला मिळतात तर वनस्पतींमध्ये बघायला मिळतात. जे काही अन्नाचा साठा असतो या प्लांट आणि ॲनिमल सेल्समध्ये तो कुठल्या स्वरूपात केला जातो तर स्टार्च आणि मेद या दोन्ही स्वरूपात केला जातो. आणि प्लांट सेल्समध्ये जो काही एक प्रकारे अन्नाचा साठा असतो तो कसा केला जातो, एक प्रकारे मेद म्हणजे लिपिड आणि ग्लायकोजेन या स्वरूपामध्ये केला जातो. ह्याच्यावर प्रश्न आलेला होता. त्यानंतर प्लांट सेल्समध्ये जे काही सेल डिव्हिजन होते किंवा पेशी विभाजन होते, कारण ऑब्व्हियसली नवीन नवीन तर घटक तयार करावे लागणारच आहेत, ते कसे होतात तर कॉन्स्ट्रिक्शन या मेथड
फॉर्मेशनने होतात, संकोचन या पद्धतीने होतात, आतमध्ये ते क्रस म्हणजे एक प्रकारे आकसून जाऊन एक प्रकारे पुढे जाऊन इव्हॉल्व्ह होतात, ते आपण नंतर बघूया, फक्त एवढी ती सिस्टीम लक्षात ठेवा. आणि जे काही प्लांट सेल्स आहेत त्याच्यामध्ये पेशी विभाजन कसं होत असतं, तर भिंत तयार करून होत असतात, प्लेट फॉर्मेशनने होत असतात. कारण युजली लक्षात घ्या की ही जी काही भित्तिका आहे किंवा ह्या ज्या काही भिंती आहेत याच ॲनिमल सेल्स आणि प्लांट सेल्सला काय करतात, विभाजित करतात. आणि एक प्रकारे भित्तिका आपल्याला ॲनिमल सेल्समध्ये नसून प्लांट सेल्समध्ये बघायला मिळतात. त्यामुळे जर त्यांना कनेक्ट व्हायचं असेल तर त्या भिंती एकत्रित येऊन नवीन घटक तयार करावा लागतो. म्हणून एक प्रकारे प्लेट फॉर्मेशनच्या माध्यमातून प्लांट सेलमध्ये काय होत असतं, एक प्रकारे सेल डिव्हिजन होत असते. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे यांचा आकार आपल्याला बघायला मिळतो. आकारावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. यांचे जे काय ॲनिमल सेल्स आहेत ह्या टिपिकली राऊंड आणि इरेग्युलर शेपमध्ये बघायला मिळतात. याच्या एक्झॅक्ट उलट प्लांट सेल्स ज्या आहेत ह्या रेक्टँग्युलर किंवा क्युबिक शेपमध्ये किंवा प्रॉपर शेपमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर जो आकार मी मगाशी सांगितलेला होता की ॲनिमल सेल्सचा लहान आहे तो 10 ते 30 मायक्रोमीटरपर्यंत बघायला मिळतो आणि प्लांट सेल्सचा आपल्याला 10 ते 100 मायक्रोमीटरपर्यंत बघायला मिळतो. ह्याचं सुद्धा कारण सांगितलंय का, कारण जास्तीत जास्त व्हरायटी ऑफ सेल्स कुठे बघायला मिळतील आपल्याला, या डेव्हलप झालेल्या प्राण्यांमध्ये बघायला मिळतात इन कंपॅरिझन विथ प्लांट सेल्सच्या बाबतीमध्ये. मग ह्या ज्या काही पेशी आहेत, ठीक आहे, ह्यांचे दोन्ही प्रकार आपण काय बघितले, एक त्यांच्या आकारानुसारचा प्रकार आणि दुसरं कन्सिडर करतोय आपण तर त्यांच्या एक प्रकारे प्राणी आणि वनस्पतीमध्ये अस्तित्वात असण्याच्या स्वरूपानुसारचा प्रकार. मग उद्या उठून ह्या पेशींचे घटक कुठले कुठले असतात आणि पेशींचे आतमधले त्याचे उपविभाग कुठले कुठले असतात तर ते आपल्याला जाणून घ्यायचे. तर लक्षात ठेवायचं, पेशींचे घटक असं विचारलं तर कुठलीही पेशी 3 घटकांनी तयार झालेली असते. ती म्हणजे पहिली पेशी भित्तिका, दुसरं प्रद्रव्य प्रतल आणि तिसरं म्हणजेच काय, पेशी द्रव्य. इंग्लिशमध्ये काय, कुठलीही सेल जी असते ही 3 फॅक्टरनी तयार झालेली असते. कुठलं सेल वॉल, सेल मेम्ब्रेन आणि सायटोप्लाझम. ठीक आहे. ह्याचं इन डिटेल आपण बघणार आहोत. ठीक आहे. पण पुढे जाऊन आपल्याला कळायला पाहिजे, पेशींचे पार्ट्स विचारले तर हे 3 तयार होतात. त्यानंतर एक प्रकारे पेशींचे घटक विचारले किंवा उद्या उठून सबऑर्डिनेट फॅक्टर्स इन सेल असं जर विचारलं किंवा पार्ट्स ऑफ सेल असं जर टेक्निकली विचारलं तर आपल्याला काय कळायला पाहिजे, ती एकूण आपल्याला किती बघायला मिळतात, साधारणतः 8 ते 9 बघायला मिळतात. कोणते आंतरजव्य जालिका म्हणजेच एंडोप्लास्मिक रेटिक्युलम, दुसरं म्हणजेच काय माइटोकॉन्ड्रिया, 10 वेळा याच्यावर प्रश्न आलाय, म्हणजेच तंतुकणिका, तिसरं म्हणजे गॉल्गी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्गी काय आपण ज्याला म्हणतो, चौथं म्हणजे एक प्रकारे लयकारिका ज्याला लायझोझोम म्हणतो, पाचवं म्हणजे रिक्तिका. मगाशी इथे मी रिक्तिकाला लायझोझोम सांगितलं पण ते लक्षात ठेवा, ते काय बघायला मिळतो आपल्याला, व्हॅक्युल्स बघायला मिळतो. तो शब्द करेक्ट करतो मी. दुसरी गोष्ट काय, रिक्तिका आपल्याला ह्याच्यामध्ये एक प्रकारचा घटक बघायला मिळतो. त्यानंतर काय असतं, सेंट्रोसोम बघायला मिळतो. तारका काय नावाचा एक पेशींचा अंग आपल्याला बघायला मिळतो. तो काही जणांसाठी नवीन असेल पण लक्षात ठेवा मित्रांनो, तो युजुअली आपल्याला ॲनिमल सेल्समध्ये बघायला मिळतो, प्लांट सेल्समध्ये तो नसतो. रायबोझोम्स आपल्याला बघायला मिळतात, प्लवके बघायला मिळतात, केंद्रक बघायला मिळतात. ह्या पद्धतीने ही पेशींची अंग आहेत. ठीक आहे. पेशींची अंग, आणि ही प्रत्येक पेशींची अंग कुठल्या घटकांनी तयार झालेला असतात, या पेशींच्या भागांनी तयार झालेले बघायला मिळतात. कोणते सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझ्मा, सगळं सायटोप्लाझम. आता प्लाझ्मा नाही, प्लाझम. आता लक्षात ठेवा, अनेकांना हे पहिल्यांदा कळालेलं असेल की हे नक्की एकमेकांपासून वेगळे आहेत. आपण अनेक पुस्तकांमध्ये येण्यासारखं काय करतो, सेल वॉल वाचतो, सेल मेम्ब्रेन वाचतो, सायटोप्लाझम वाचतो, नंतर लगेच एंडोप्लास्मिक रेटिक्युलम सुरू होतं. अरे असं कसं, हे तर वेगळं आहे ना. मग हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रत्येक पेशी ही या 3 घटकांनी बनलेली असते आणि मग पेशींचे प्रकार कुठले तर हे आपल्याला खालचे बघायला मिळतात. मग कुठल्या कुठल्या घटकांनी पेशी बनलेली असते ती आपण लाईनी तिथे बघणार आहोत. सगळ्यात पहिला घटक आहे पेशी भित्तिका, सेल वॉल. आपण आपल्या स्टेट बोर्डमधनं डायग्राम घेतलाय आणि एकदम टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाहीये. मराठीवाल्यांसाठी सुद्धा मराठीत डायग्राम आणले, इंग्लिशवाल्यांसाठी सुद्धा इंग्लिशमध्ये डायग्राम आणले. बायोलॉजीमध्ये मी मोस्टली तेच करणार आहे, दोन्ही डायग्राम घेणार आहे. तुम्हाला मी आता दाखवून देतो. प्रत्येक ह्याच्यामध्ये बघा मी डायरेक्ट इंग्लिश आणि मराठी दोन्ही डायग्राम आणलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला लोड घ्यायची कुठलीच गरज नाही. काही ठिकाणी मराठी डायग्राम अवेलेबल नाही आहे, ते इंग्लिश डायग्राम आपण मोस्टली फॉलो करणार आहोत जसं मी तुम्हाला सांगितलं तर. परंतु 99.99% केसेसमध्ये आपण हे एक प्रकारे अवेलेबल करून देत आहोत, त्यामुळे लोड घ्यायची गरज नाही. तुम्ही तेवढा जरी डेटा बघितला तरी तो मोर दॅन इनफ ठरतो. ठीक आहे. त्यानंतर काय बघा, पेशी भित्तिका म्हणजे काय असतं तर पेशी जी काय असते, एक जी काय सेल असते. मग सेल वॉल म्हणजे काय, साधी गोष्ट आहे. सेलचा एकदम बाह्य घटक जो आपल्याला बघायला मिळतो तो आपल्याला काय बघायला मिळतो, सेल वॉल किंवा पेशी भित्तिका बघायला मिळतो. पेशी भोवतालचे जे काही आवरण असतं त्याला आपण काय म्हणतो, सेल वॉल असं म्हणत असतो. ठीक आहे. हा जो काही थर बघायला मिळतोय, हा जो काही थर बघायला मिळतोय, मग त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. मग युजुअली लक्षात ठेवायचं की 99.99% सेल्समध्ये जी काय सेल वॉल असते ती कशाने तयार झालेली असते, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन यांच्यापासून तयार झालेली असते. हे युजुअली आपल्याला कार्ब्स बघायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी कधी हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन सोबतच आपल्याला लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन हे एक प्रकारे गरजेनुसार पॉलिमर सुद्धा अस्तित्वात आलेले बघायला मिळतात. म्हणजे जर तुम्हाला उद्या उठून प्रश्न आला पेशी भित्तिका कशाने तयार झालेली आहे तर हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन या कार्ब्सने तयार झाले. गरजेनुसार त्याच्यामध्ये कोणते पॉलिमर्स असतात, लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन असतात, हे आपल्याला बेसिक माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जेव्हा आपण एक प्रकारे सेल वॉल बघतो तेव्हा ही सेल वॉल फक्त आणि फक्त कोणामध्ये असते, तर प्लांट सेलमध्ये आपल्याला बघायला मिळते. ॲनिमल सेल्सना एक प्रकारे सेल वॉल नसते. ही गोष्ट सरसकट लक्षात ठेवायची, पाठ करायची. 100दा आयोगाने इथे विचारलेला घटक बघायला मिळतोय. आणि मग त्यानंतर आयोगाचा आपला फोकस काय असतो, मग आयोग सांगता आपल्याला जेवढे काही आपल्याकडे जे काही 5 किंगडमच्या पद्धती आहेत ना, ठीक आहे, मग या 5 किंगडम मधले जे काही वेगवेगळ्या घटक आहेत या घटकांची सेल वॉल कशा कशाने तयार झालेली आहे ते सांगा. युजुअली असा आयोगाचा प्रश्न असतो. मग जेव्हा एक प्रकारे शैवाल असतं, ठीक आहे, हे शैवालांचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये बेसिक या सेल हे जे काही घटक आहेत ना हे असणारच आहेत, नो डाऊट हे असणारच आहेत. परंतु ॲडिशनल आणि मोस्ट ऑफ द पार्टमध्ये कुठले घटक आपल्याला बघायला मिळतात, कॅराजिनम बघायला मिळतं आणि आगार आपल्याला इथे बघायला मिळतात. ही शैवालांची एक प्रकारे भित्तिका कशाने तयार झाली असा प्रश्न आला तर कॅराजिनम आणि आगार असं लिहायचं. हे जे काही घटक आहेत हे ओव्हरऑल आपल्याला बेसिक घटक बघायला मिळतात, सेल वॉल तयार करणारे किंवा पेशी भित्तिका तयार करणारे. पण स्पेशलाइज घटक कुठे जातो, तर शैवालांसाठी जातो, कवकांसाठी जातो, जीवाणूंसाठी जातो, आर्कियासाठी जातो. हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर कवकांची जी काही एक प्रकारे सेल वॉल असते ही कशाने तयार होते, हे आयोगाने 100दा विचारलेला प्रश्न आहे. तर लक्षात ठेवायचं, सेल वॉल जी काय असते, चिटिन बिटिन काय म्हणायचं नाही मित्रांनो, कायटिन म्हणतात त्याला. तर एक प्रकारे कायटिन या प्रोटीन पासून काय झालेली असते, कवकांची सेल वॉल तयार झालेली आपल्याला बघायला मिळते. जीवाणूंची जी काही सेल वॉल असते ती कशापासून तयार झालेली असते, तर लक्षात ठेवायचं, पेप्टिडॉग्लाइन, डॉग्लिकॅन किंवा डॉगलाइन यांच्यापासून आपल्याला जीवाणूंची सेल वॉल तयार झालेली बघायला मिळते. आणि जे आर्किया आपल्याला बघायला मिळतात, ठीक आहे, त्यांची सुद्धा सेल वॉल कशाने तयार झालेली असते, तर लक्षात ठेवायचं, सुडो पेप्टिडॉग्लिकॅन यांनी ती तयार झालेली बघायला मिळते. मग या सेल वॉलची गरज का असते किंवा सेल वॉल हे का कार्यरत असतं, तर लक्षात ठेवायचं, कारण युजुअली तर आपण बघतोय ना ते ॲनिमलमध्ये नाहीच आहे. मग असं वेगळं काय आहे आपल्यामध्ये आणि वनस्पतींमध्ये, तर लक्षात ठेवायचं, कुठल्याही पेशीला आधार देण्यासाठी आपल्याकडे काय असते, तर सेल वॉल असते, तो असलेली आपल्याला बघायला मिळते. हीच सेल वॉल त्या पेशीचं काय करत असते, बाह्य घटकांपासून संरक्षण करत असते. आणि महत्त्वाचं म्हणजे पेशीच्या एंट्रीला ॲज अ टोल आणि ॲज अ सिक्युरिटी चेक म्हणून कोण कार्यरत असतं, सेल वॉल कार्यरत असतात. त्यांना जर वाटलं की हा घटक पेशींसाठी हानिकारक आहे, ते पेशींना एक प्रकारे काय करतात, त्यांच्या तो घटक आत येण्याच्या एंट्रीलाच काय करत असतात, अडथळे निर्माण करतात. मग या पद्धतीने सेल वॉल कार्यरत असते. प्रश्न आला तर ह्या स्वरूपामध्ये येणार आहे, 4-5 वाक्य जे मी म्हटले त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर पुढचा दुसरा महत्त्वाचा घटक कुठला असतो, तर पेशीद्रव्य किंवा एक प्रकारे पेशीपटल किंवा प्रद्रव्य पटल ज्याला आपण म्हणतो, इंग्लिशमध्ये सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग हे मेम्ब्रेन काय असतं आपल्याला बघायला मिळतं, तर लक्षात ठेवायचं, मेम्ब्रेन हा जो काही घटक आहे ना, सेल वॉलच्या एक्झॅक्ट खालचा घटक असतो. ठीक आहे, सेल वॉलच्या एक्झॅक्ट खालचा घटक असतो. हा दोघांमध्ये असतो. म्हणजेच प्लांट सेलमध्ये हा सेकंड लेअर आहे बाहेरनं आत येत असताना, आणि ॲनिमल सेल्समध्ये हा आपल्याला काय बघायला मिळतो, आउटर मोस्ट लेअर बघायला मिळतो. इथे तुमचा वन लाईनर तयार होतो. राज्यसेवा किंवा कंबाईन, सर्वांना सायन्स सेमच आहे. उलट राज्यसेवेचं सोपं आहे का टेक्निकली कंबाईनपेक्षा, ठीक आहे, कारण 4-5 प्रश्न ते एन्व्हायरमेंटमधनं कव्हर करतात. ठीक आहे, मग जेव्हा आपण बघतो की ह्या प्रद्रव्य पटलाचं, सेल मेम्ब्रेनचं, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काम काय असतं, तर लक्षात ठेवा, कुठल्याही जेव्हा आपण गोष्ट बघतो तेव्हा मानवी शरीर जरी बघितलं, मानवी शरीराचं एक तापमान आहे, ठीक आहे, या तापमानापेक्षा आपल्याला बाहेरचं तापमान वेगळं बघायला मिळतं. मग उद्या उठून पेशीचं आतमधलं एक काहीतरी इंटरनल तापमान असेल. मग हे जे काही पेशीच्या आतलं वातावरण आहे आणि पेशीच्या बाहेरील वातावरण आहे याच्यामध्ये डिफरन्शिएट करण्याचं काम कोण करत असतं, तर एक प्रकारे सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन करत असतं. जर ते बाहेरचं हानिकारक असेल तर ते घेतच नाहीत, आतलं जर खट खराब होत असेल तर बाहेरचं काहीतरी घेऊन ते पेशीला एक प्रकारे सावरतात. ह्याची रचना कशाने तयार झालेली असते, तर लक्षात ठेवायची, फॉस्फोलिपिड बायलेयर यांच्यापासून ती तयार झालेली आपल्याला बघायला मिळते. अगेन काय शब्द इथे, फॉस्फोलिपिड आपल्याला बघायला मिळतो. लिपिड हा शब्द आहे, म्हणजेच हे कशापासून युजुअली तयार झालेले असतात, मेदांपासून युजुअली तयार झालेले आपल्याला बघायला मिळतात. प्लस उद्या उठून काय मी मगाशी तुम्हाला म्हटलं, जर पेशीची आतली परिस्थिती वाईट असेल तर ते बाह्य काहीतरी घटक घेतात, बाह्य परिस्थिती घाण असेल तर ती बाह्य गोष्ट आतमध्ये घेतच नाही. ठीक आहे, म्हणजे पेशीच्या आतल्या वातावरणाला सुरक्षित ठेवण्याचं ते काम करत असतात आणि एक प्रकारे जेवढं गरजेचं आहे तेवढंच ते घेतात. म्हणून त्या काय आहेत, एक प्रकारे सिलेक्टिव्ह आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणूनच एक प्रकारे प्रद्रव्य पटलाला एक प्रकारे सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन असं सुद्धा म्हणतात, निवडक्षम पारपटल असं सुद्धा म्हणतात. परमिएबल, परमिशन, सिलेक्टिव्ह म्हणजे निवडक्षम, जे गरजेचं आहे तेच घेणं आणि जे नको आहे ते बाहेर सोडणं, हे टेक्निकली कोणा थ्रू होत असतं, तर एक प्रकारे निवडक्षम पारपटलाच्या माध्यमातून होत असतं. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, एक प्रकारे ह्यांचं कार्य काय आहे, दोन पेशी एकत्र बांधून उती तयार करणं. जसं मी तुम्हाला म्हटलं, पेशींपासून काय तयार होते, उती तयार होते. मग उद्या उठून जर तुम्हाला एखादी गोष्ट पाठवायची असेल या ठिकाणांपासून त्या ठिकाणांपर्यंत
पर्यंत, तर पेशींमधनं इन्फॉर्मेशन गेली पाहिजे. मग पेशींना जोडून ठेवण्याचं, धरून ठेवण्याचं काम कोण करत असतं? ते सेल मेम्ब्रेन करत असतं, कारण तेच पाहिजे ती गोष्ट बाहेर सोडणार आहेत ना, किंवा पाहिजे ती गोष्ट घेणार आहेत ना. समजा उद्या उठून इथे एक पेशी आहे, या पेशीने ह्या पेशीला जडून ठेवलेलं आहे, तिला कळतं काय इकडची गोष्ट गरजेची आहे ती बाहेर सोडणं, आणि बाहेरची गोष्ट एक प्रकारे ह्याने सोडली तर याने घेतली पण आहे ना, म्हणजे सिलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन ते घेतंय सुद्धा. म्हणूनच एखादा संदेश जेव्हा ट्रान्सफर होत असतो तेव्हा तो कुठून होत असतो? तर सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या माध्यमातून होत असतो. इथे दिले बघा, आवश्यक पदार्थ पेशीच्या आत, अनावश्यक पदार्थ पेशीच्या बाहेर सोडण्याची परिस्थिती ते एक प्रकारे ठेवत असतात. त्यानंतर एक प्रकारे पेशीच्या आतमधलं एक काहीतरी वातावरण असतं, जसं मी तुम्हाला म्हटलं. मग हे वातावरण जे काही ओरिजिनल आहे ते त्याच ओरिजिनल पद्धतीमध्ये जतन करण्याचं काम सुद्धा कोणामार्फत केलं जातं? तर पेशी द्रव्य किंवा एक प्रकारे पेशी पटल किंवा प्रद्रव्य पटल सेल मेम्ब्रेनच्या माध्यमातून केलं जातं असतं. ठीक आहे. आता ह्या पेशींच्या बाबतीमध्ये विचार करायचा असेल तर पेशींमधला हा जो काही प्रवास असतो, ठीक आहे, कोणा थ्रू होत असलेला? प्रद्रव्य पटलांच्या माध्यमातून होत असलेला. तो कोणामार्फत होत असतो? तर दोन पद्धतीने होत असतो. तो ऍक्टिव्हली होत असतो किंवा इनॅक्टिव्हली किंवा पॅसिव्ह थ्रू होत असतो. मग ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचे दोन प्रकार पडतात, एक भक्षण किंवा उत्सर्जन, किंवा इंग्लिशमध्ये त्याला एंडोसायटोसिस किंवा एक्झोसायटोसिस असं म्हणतात. आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्टला आपल्याला काय बघायला मिळतं? परासरण आणि विसरण बघायला मिळतं, म्हणजेच त्याला ऑस्मोसिस आणि डिफ्युजन बघायला मिळतं. मग हे काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण एक मिनटं, ही गोष्ट पुढे गेली वाटतं, हां यस, इथे केलेलं आहे मी ते, म्हणजे आधी ते घटक कव्हर केलेले. मग जेव्हा आपण ह्या गोष्टींबद्दल बोलतोय, प्रद्रव्य पटल काय करते? माहिती घेते किंवा देते. मग ते देणं किंवा घेण्याच्या दोन पद्धती असतात. एक म्हणजे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे, जिथे एखादी इन्फॉर्मेशन काय केली जाते किंवा एखादी गोष्ट कुठून कशी ट्रॅव्हल होते, तर लो कॉन्सन्ट्रेशन, कमी सहतीपासून जास्त सहतीच्या घटकापर्यंत ट्रॅव्हल होत असते. म्हणजे टेक्निकली ती उलटी ट्रॅव्हल होत असते. पदार्थाचे वहन कमी सहतीपासून जास्त सहतीपर्यंत होते. आता साधी गोष्ट आहे, तुम्ही मला सांगा, तुम्हाला जर प्रवाहाच्या विरुद्ध जायचं आहे, तुम्हाला ऊर्जेची गरज लागेल ना, जास्त ताकदीची गरज लागेल ना. म्हणूनच जेव्हा एक प्रकारे हे जे काही सक्रिय वहन होत असतं तेव्हा त्याच्यामध्ये काय असते? ऊर्जेची गरज असते, किंवा ऊर्जेच्या गरजेच्या माध्यमातून लो कॉन्सन्ट्रेशन पासून हाय कॉन्सन्ट्रेशन पासून पर्यंत पदार्थाचं वहन होत असल्यामुळे त्यालाच आपण काय म्हणतो? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणत असतो. ह्याच्यामध्ये दोन त्याचे प्रकार पडतात. एक म्हणजे पेशीय भक्षण, म्हणजे एक प्रकारे काढून घेणे, कुठल्या गोष्टी काढून घेतल्या जातात, पेशीमध्ये कुठल्या गोष्टी स्वीकारल्या जातात. अॅमिनो ॲसिड्स असतात, कॉम्प्लेक्स शुगर्स असतात, लिपिड असतात. हे पेशीला गरज असल्यावर पेशी स्वतःकडे काढून घेते, त्याचं भक्षण करते, एंडोसायटोसिस. आणि ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टी काय करते? एक प्रकारे बाहेर काढते, म्हणजे एक्सक्रीट करते. त्याला काय म्हणतो आपण? एक्स्कोसायटोसिस म्हणतो. टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकले जातात. कोणकोणते असतात? मग एन नंबर ऑफ जे काही घातक पदार्थ आहे पेशीमधल्या वातावरणाला, ते एक प्रकारे काय केले जातात? बाहेर पाठवण्याचं काम या एक्झोसायटोसिसच्या माध्यमातून होत असतं. म्हणजेच काय? सेल मेम्ब्रेनचा पहिला प्रकार कुठला? की जिकडनं कमी हाय कॉन्सन्ट्रेशन पासून जास्त कॉन्सन्ट्रेशन पर्यंत पदार्थाचं वहन होतं, तर तो म्हणजे आपला सक्रिय वहन किंवा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, दोन प्रकार पडतात. एक म्हणजे भक्षण आहे, कुठलं? पेशीय भक्षण, आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी पेशी स्वीकारतात, त्याला काय म्हणतो? एंडोसायटोसिस. दुसरं म्हणजे काय? एक प्रकारे कुठल्याही सजीवाचं, तुम्हाला जर आयुष्यात प्रश्न विचारला ना कोणी, शाळेच्या पुस्तकामध्ये आहे 8वीच्या, की सजीवाचं लक्षण काय, तर आपण म्हणतो श्वसन, सर्क्युलेशन वगैरे वगैरे. नाही, अजिबात नाही. संवेदना. सजीवाचं लक्षण काय माहिती का? एक्सक्रीशन, म्हणजे काय? उत्सर्जन हे सजीवाचं लक्षण आहे. का? कारण उत्सर्जन ही टेक्निकली लास्ट प्रोसेस आहे. जर उत्सर्जन तुमच्यामध्ये होतंय तर तुमच्या शरीरामधनं सर्व गोष्टी प्रॉपर होत आहेत. हे आपल्याला कुठे बघायला मिळतं? बेसिक गोष्टींमध्ये बघायला मिळतं. म्हणूनच काय असतं? दुसरं पेशीय उत्सर्जन आपल्याला बघायला मिळतं, जिथे पेशी काय करते? समजा काही गोष्टी असतात ज्या टाकाऊ पदार्थ असतात, ठीक आहे, डेली वेस्ट असतं पेशींचं सुद्धा, ते सुद्धा बाहेर काढण्याचं काम कोणामार्फत होत असतं? लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशनच्या माध्यमातून होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? एक्झोसायटोसिस म्हणतो. टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. आणि युजली एक प्रकारे लो पासून हाय, म्हणजे एक प्रकारे परिस्थितीच्या किंवा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर ती गोष्ट ट्रॅव्हल होते किंवा ती गोष्ट ट्रान्सफर होते तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा फोर्सची गरज असते. म्हणूनच सक्रिय वहन जे असतं किंवा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असतो त्याच्यामध्ये आपल्याला ऊर्जेची गरज असलेली बघायला मिळते. ठीक आहे. म्हणजे पेशींना अन्न घेणं आणि अन्न बाहेर काढणं याच्यासाठी काय असते? ऊर्जेची गरज लागते. त्यानंतर दुसरा प्रकार कुठला आपल्याला बघायला मिळतो? अक्रियाशील वहन. म्हणजे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट बघितला, आता एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट कुठला असतं? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय केलं जातं? कुठलाही पदार्थ असतो ना त्याचं वहन जे आहे हाय कॉन्सन्ट्रेशन पासून लो कॉन्सन्ट्रेशन पर्यंत जात असतं, म्हणजे प्रवाहाच्या दिशेनेच जात असतं, ते इझिली होत असतं. म्हणून त्याला काय असते? एक प्रकारची ऊर्जेची गरज नसते. आणि मग ह्याचे दोन मूळ प्रकार पडतात, एक म्हणजे विसरण आणि दुसरं म्हणजे परासरण. म्हणजेच काय? डिफ्युजन आणि दुसरं काय? ऑस्मॉसिस. ठीक आहे. मग डिफ्युजन म्हणजेच काय? एक प्रकारे जेव्हा जास्त टू कमी
पदार्थाचं वहन होतं, ठीक आहे. कोणत्या पदार्थांचं? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि वेगवेगळे जे काही शुगर्स असतात. मग ते जेव्हा जास्त टू कमी पासपर्यंत होतं त्याला आपण काय म्हणतो? डिफ्युजन किंवा विसरण असं म्हणत असतो. आणि जेव्हा हे परासरण पाण्याच्या बाबतीमध्ये होतं, काय? आता मी नीट शब्द वापरतोय बघा, ठीक आहे. आपण मागच्या ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय बघितलं? अन्न बघितलं, टाकाऊ पदार्थ बघितले. आता ते दोन्ही सोडून द्या. आता तुम्ही पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये आलेले आहेत. मग पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय आपल्याला बघायला मिळतं? ऑक्सिजन जे शरीराला गरजेचं आहे, कार्बन डायऑक्साईड आणि वेगवेगळ्या शुगर, हे शरीराला महत्त्वाचे असणारे 3 महत्त्वाचे घटक. मग हे जे काही असतात ते जेव्हा एक प्रकारे ट्रॅव्हल होतात, त्या ट्रॅव्हल होण्याच्या पद्धतीला आपण विसरण असं म्हणत असतो. आणि जेव्हा पाणी ट्रॅव्हल होत असतं, ठीक आहे, मग ते आतनं बाहेर असेल, बाहेरनं आत असेल किंवा इक्वल असेल, त्याला आपण काय म्हणत असतो? ऑस्मॉसिस किंवा परासरण टेक्निकली म्हणत असतो. हे ऑस्मॉसिस असतं, हे 3 प्रकारे होत असतं. आता 3 प्रकारे कसं? तर लक्षात ठेवायचं, साधी गोष्ट आहे. जेव्हा आपल्याला बघायला मिळतं मानवी शरीराला किंवा एखाद्या पेशीला पाण्याची गरज असेल, ठीक आहे, तर ती पाहिजे, गरजेचं आहे तेवढंच पाणी आतमध्ये घेईल ना. मग गरजेचं आहे जेव्हा तेवढं पाणी आतमध्ये जेव्हा घेतलं जातं तेव्हा सहसा काय होतं आपल्याला बघायला मिळतं? तर गरजेचं तेवढं आहे घेतलंय आणि बाहेर ती परिस्थिती किंवा ती पेशी ज्या परिस्थितीमध्ये आहे तिकडे सुद्धा समान वातावरण असेल तर ती पेशी जी आहे ना तिचा आकार बदलत नाही, तिचा आकार सेम राहतो. या प्रोसिजरला काय म्हणतो आपण? समपरासरण म्हणतो. की जिथे पेशी जेव्हा एक प्रकारे पाण्याची ट्रॅव्हल करत असते तेव्हा ती जिकडनं पाणी घेते त्या बाह्य घटकामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण हे आतल्या घटका एवढंच असतं. आत आणि बाहेर समान प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे पेशीचा आकार बदलत नाही. त्याला समपरासरण म्हणतात. कधी कधी काय होतं की एक प्रकारे आपल्याला काय बघायला मिळतं की पेशीला ना आत खूप जास्त पाण्याची गरज असते किंवा पेशीला असं वाटतं की मला एवढं पाण्याची गरज आहे, पण आपली प्रक्रिया थांबते, ठीक आहे. मग प्रक्रिया थांबलेली असताना पेशीच्या आतमध्ये, पेशीने तर ऑलरेडी पाणी घेतलंय, मग पेशीच्या आतमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? एक प्रकारे पाणी जास्त झालेलं बघायला मिळतं. आणि ती पेशी ज्या वातावरणात आहे त्या वातावरणाच्या नुसार कंपॅरेटिव्हली बाहेर कसं असतं? एक प्रकारे पाणी आपल्याला कमी प्रमाणात बघायला मिळतं. म्हणजे पेशीच्या आतमध्ये पाणी जास्त आहे, पेशीच्या बाहेर पाणी कमी आहे. मग त्याला आपण काय म्हणतो? एंडो ऑस्मोसिस म्हणतो किंवा आंतरपरासरण म्हणतो. की जिथे पेशीच्या आतमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्या बाहेर पाण्याचं प्रमाण कमी बघायला मिळतो. आणि याचं उदाहरण काय सगळ्यात बेस्ट म्हणजे की जेव्हा तुम्ही एखादा मनुका असतात तो पाण्यामध्ये जेव्हा भिजवतात तेव्हा त्याचा आकार जो काही वाढतो ना, त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? आंतरपरासरण म्हणतो. त्यानंतर काय आहे? बाह्य परासरण म्हणजेच काय? एक्झो ऑस्मोसिस. मग ही एक्स ऑस्मोसिस किंवा एक्झो ऑस्मोसिस. ह्याच्यामध्ये युजली काय होतं की आतमध्ये आता कमी पाणी आहे आणि दुसरीकडे आपल्याला काय बघायला मिळतं? कन्सिडर करत असताना बाह्य घटकांमध्ये पाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. त्यामुळे पेशी काय होते? आकसून जाते आणि मग ते आपल्याला काय बघायला मिळतं? एक प्रकारे एक्झो ऑस्मोसिसचा प्रकार बघायला मिळतो. आता अनेक जण तुम्हाला सांगताना हे कोणीच तुम्हाला आतापर्यंत सांगितलं नाही, ते मी सांगतोय, ते नीट ऐका, जे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं राहील. मग तुम्हाला हे सगळे डाऊट क्लिअर होतील. एक प्रकारे आपण प्रकार कोणकोणते बघितले? सगळ्यात पहिल्यांदा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट बघितला, ठीक आहे. काय बघितला? इथे लिहितोय नीट बघा. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट बघितला. इथे कुठला आपण बघितला? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट बघितला. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये आपण काय बघितलेलं होतं? भक्षण बघितलं आणि दुसरी गोष्ट काय आहे? उत्सर्जन बघितलं, ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये लो टू हाय अशी ती गोष्ट ट्रॅव्हल होत असते आणि म्हणून त्याला ऊर्जेची आपल्याला गरज लागलेली बघायला मिळते. हे आतापर्यंत सर्वांनी सांगितलंय. ह्याच्या पुढचं एक वाक्य सांगतोय ते नीट ऐका. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमधनं फक्त आणि फक्त अन्न, जे काही पेशीला जगण्यासाठी, पेशीला अस्तित्वात राहण्यासाठी ज्या गोष्टी मॅटर करतात, मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा देणाऱ्या, त्या गोष्टी एक प्रकारे काय होत असतात? बाहेर किंवा आत आणि आतनं बाहेर येत असतात. अन्न आणि टाकाऊ पदार्थ हे त्याचं महत्त्वाचं एक प्रकारे उदाहरण आहे, ठीक आहे. ही महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट बघितला आपण. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? डिफ्युजन असतं आणि दुसरं आपल्याला काय बघायला मिळतं? ऑस्मोसिस बघायला मिळतं, ठीक आहे. आता नीट लक्षात ठेवायचं, जे काही गॅसेस आहेत मानवी शरीरात किंवा पेशीला जगण्यासाठी, म्हणजे ऑक्सिजन असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल किंवा वेगवेगळे जे काही शुगर्स असतात, ठीक आहे, हे एक प्रकारे ट्रॅव्हल कुठून होतात? डिफ्युजनच्या माध्यमातून होत असतात. आणि पेशीला जगण्यासाठी लागणारं जे काही पाणी असतं ते कुठून ट्रॅव्हल होत असतं? ऑस्मोसिसच्या माध्यमातून होत असतं. मग त्याचे 3 प्रकार पडतात: समपरासरण, त्यानंतर आंतरपरासरण आणि बाह्य परासरण, ठीक आहे. हे गोष्ट इथे लक्षात ठेवायची. हा चार्ट तुम्हाला अतिशय महत्त्वाचा इथे आपल्याला बघायला मिळतोय. आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट हा कसा होत असतो? इझिली होत असतो. का? कारण तो कुठून होत असतो? हाय टू लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये पेशीच्या आतमध्ये होत असतो, म्हणून याला ऊर्जेची गरज नाही, ठीक आहे. प्रश्न आपल्याला हे जे काही आत्ता मी 7-8 वाक्य म्हटले ना त्याच्यावर येत असलेले आपल्याला बघायला मिळतील. हे एवढं तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला काय आहे? तिसरा महत्त्वाचा फॅक्टर. आता आपणपर्यंत सगळ्यात पहिले काय बघितलं आपण?
पेशी भित्तिका, सेल वॉल हा फॅक्टर बघितला. त्यानंतर आपण दुसरा फॅक्टर कुठला बघितला, सेल मेम्ब्रेन आणि त्याचे ऍक्टिव्ह पॅसिव्ह प्रकार बघितले. आता तिसरा फॅक्टर ज्याच्याने पेशी तयार होत असते त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम किंवा पेशी द्रव्य असं म्हणत असतो. ठीक आहे, मग पेशी द्रव्य किंवा सायटोप्लाझम म्हणजे काय, तर लक्षात ठेवायचं एक पेशी असते आणि पेशीमध्ये वेगवेगळे अंग असतात. हे पेशींमधले अंग पेशीमध्ये राहण्यासाठी जो एक द्रव्य स्वरूप त्याच्यामध्ये त्यांना एक प्रकारे कंटॅमिनेट करून ठेवत असतो त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम किंवा पेशी द्रव्य असं म्हणत असतो. पेशी पटल, ठीक आहे, आणि केंद्रक यांच्यामधला जो काही चिकट पदार्थ आहे त्याला आपण काय म्हणतोय, सायटोप्लाझम म्हणतोय. आणि याच सायटोप्लाझम मध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काय बघायला मिळतात, पेशी अंगक बघायला मिळतात. इथे नीट डायग्राम दिसते बघा, ह्याच्यामध्ये जो काही लाईट ग्रीन घटक दाखवलेला आहे ना, हा लाईट ग्रीन घटक काय आहे, प्लांट सेल मधला आपल्याला सायटोप्लाझम बघायला मिळतोय. या ॲनिमल सेल्स मध्ये हा जो काही लाईट ब्राऊन दाखवला ना, आता मी इथे टिक केलं, तो घटक काय आहे, एक प्रकारे आपल्याला सायटोप्लाझम बघायला मिळतोय आणि तो पूर्ण पेशीमध्ये पसरलाय बघा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला पेशी अंगक बघायला मिळतात. हेच आपल्याला मूळ एक प्रकारे सायटोप्लाझमचं किंवा पेशीद्रव्याचं कार्य बघायला मिळतं. एक प्रकारे हे जे काही असतात युजुअली लक्षात ठेवायचं, ते सायटोप्लाझम सर्वत्र पसरलेले आहेत. ठीक आहे, मग उद्या उठून सायटोप्लाझम आणि पेशी अंगक जिथे कनेक्ट होतात ना, ठीक आहे, आता ही समजा एक सेल आहे, ठीक आहे, या सेलमध्ये सगळीकडे सायटोप्लाझम पसरलेला आहे. समजा हे इथे जात आहे जो काही म्हणजे ब्राऊन कुठला कलर आहे, हा क्रीम कलर जो आहे ना, हा सायटोप्लाझम तुम्ही विचार करा आणि त्याच्यामध्ये एक पेशी अंगक आहे. हे सर्वत्र सायटोप्लाझम आहे, पण इथे पेशी अंगकाची बाह्य गोष्ट आणि सायटोप्लाझम एकमेकांना कनेक्ट झालेले आहेत. या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळतात, सायटोसोल बघायला मिळतात. हा इतर द्रवरूप भाग असतो जो या वेगवेगळ्या पेशींमध्येच असतो, फक्त तो कुठे असतो, युजुअली पेशी अंगकांच्या जवळ आपल्याला बघायला मिळतो. किंवा पेशी अंगक जिथे पेशी द्रव्याला कनेक्ट होतात, जिथे सेल ऑर्गनेलाच एक प्रकारे सायटोप्लाझमला कनेक्ट होतात, त्यांचा मधला जो एक छोटासा लेअर असतो त्याला आपण सायटोसोल असं म्हणतो. हा एक प्रकारे इतर द्रवरूप भाग म्हणून कन्सिडर केला जातो. याच्यामध्ये अमिनो ऍसिड, ग्लुकोज आणि विटामिन्स आपल्याला अस्तित्वात असलेले बघायला मिळतात. जे काही सायटोप्लाझम असतं हे युजुअली प्राणी पेशींमध्ये कसं आपल्याला बघायला मिळतं, जास्त विरळ बघायला मिळतं, कमी कणयुक्त बघायला मिळतं. का, कारण रिक्तिका ज्या असतात त्या आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात इन कंपेअर टू वनस्पती पेशींच्या. ठीक आहे, हे एक प्रकारे फॅक्च्युअल डेटाच्या स्वरूपात लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि ह्याचा आकार, ह्याचं काम काय आहे लक्षात ठेवायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा जे काही पेशींमध्ये अंग असतात, या पेशी अंगकांमध्ये किंवा जे काही सेल ऑर्गनेलाज असतात, या सेल ऑर्गनेलाजला कंटॅमिनेट करून ठेवणं, स्वतःमध्ये एक प्रकारे धरून ठेवण्याचं काम ते करत असतात. त्यांनी एका स्वरूपात ते धरून ठेवलेलं असल्यामुळे त्यांना काय प्राप्त होतो, प्रॉपर आकार प्राप्त होतो. म्हणून पेशीला निश्चित आकार देण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागते, सायटोप्लाझमची गरज लागते. पेशीमध्ये मग उद्या उठून हे जे काही आपल्याला बघायला मिळतं, तर साधी गोष्ट आहे ना, पूर्ण पेशीमध्ये सर्वात जास्त घटक कुठला आहे, पेशीद्रव्याचाच बघायला मिळतो. मग उद्या उठून कुठल्याही रिॲक्शन होत असतील किंवा कुठल्याही केमिकल रिॲक्शन करायचे असतील तर त्या कोणा थ्रू होत असतील, तर ऑब्व्हियसली पेशीद्रव्याच्या माध्यमातून किंवा सायटोप्लाझमच्या माध्यमातून होत असतील. मग उद्या उठून ज्या काही सेलमधल्या केमिकल रिॲक्शन्स आहेत, या केमिकल रिॲक्शन थोरोली किंवा क्लिअर कट चालवण्यासाठी किंवा त्या रिॲक्शन चांगल्या एक प्रकारे स्मूथ ट्रॅव्हल होण्यासाठी आपल्याला कोणाची गरज लागते, सायटोप्लाझमची किंवा पेशीद्रव्याची गरज लागत असलेली आपल्याला बघायला मिळते. हे इथे एवढं जरी लक्षात ठेवलं तर दॅट डेटा वुड बी मोर दॅन इनफ. ठीक आहे, मग हे आपण 3 आतापर्यंत काय बघितले, पेशींचे फॅक्टर बघितले की कुठलीही पेशी त्या 3 फॅक्टरने तयारच झालेली असते. ते म्हणजे कुठले, तर पेशी एक प्रकारे पेशी भित्तिका, त्यानंतर कन्सिडर आपण करत असताना एक प्रकारे सेल मेम्ब्रेन आणि दुसरं कन्सिडर करत असताना एक प्रकारे आपल्याला तिसरं काय बघायला मिळतं, पेशीद्रव्य म्हणजेच काय, सायटोप्लाझम आपल्याला इथे बघायला मिळत आहे. ठीक आहे, आता हा 1 तासाचा झाला आहे तरी पण आपण पुढचा घेणारच आहोत. हा कंटिन्यूस एकत्र राहायला पाहिजे. 2 तासाचा झाला तरी तुम्ही पॉज करा, पाणी बिणी पिऊन या आणि बघा. ठीक आहे, पण हे लेक्चर आपण इथेच नाही तोडणार, नाही तर हेच लेक्चर 3 तासाचं जाईल, पण ॲटलिस्ट आपल्याला सूट होणं गरजेचं आहे त्या गोष्टी. ठीक आहे, मग हे लक्षात ठेवायचं. मग आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर मी पुन्हा तुम्हाला इथे एक्सप्लेन करून देतो. कुठलीही पेशी ही 3 फॅक्टरनी बनलेली असते. हे आपल्या अनेक पुस्तकांमध्ये दिलेलं नाही, त्यामुळे येण्यासारखं सरसकट सगळं वाचायचं नाही. कुठलीही जी काही पेशी असते ही 3 घटकांनी बनली आहे. एक म्हणजे काय, पेशी भित्तिका. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो कन्सिडर करत असताना, सेल वॉल. दुसरं काय असतं, एक प्रकारे प्रद्रव्य पटल, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, किंवा एक प्रकारे सेल मेम्ब्रेन. आणि तिसरं आणि एक आपला तिसरा घटक कुठला बघायला मिळतो, तर पेशीद्रव्य. त्यालाच आपण काय म्हणत असतो, तर एक प्रकारे सायटोप्लाझम. ठीक आहे, ह्या 3 घटकांनीच प्रत्येक पेशी बनली आहे. मग या पेशींच्या प्रकारांनुसार आपल्याला काय बघायला मिळतं कन्सिडर करत असताना, तर एक प्रकारे पुढचे आपल्याला पेशींमधले घटक बघायला मिळतात. म्हणजे कुठल्याही पेशींमध्ये किंवा प्राणी किंवा वनस्पती पेशींमध्ये आपल्याला वेगवेगळे अंग बघायला मिळतील. मग ते अंग आपल्याला माहिती पाहिजेत. हे 9च्या 9 आपण अंग बघणार आहोत. पेशी अंगकांमध्ये काय काय येतात, आंतरद्रव्य जालिका, पेन बदलू द्या,
काय बघायला मिळतं आपल्याला? आंतरद्रव्य जालिका म्हणजेच काय? एंडोप्लास्मिक रेटिक्युलम, त्यांचं कार्य वगैरे काय, त्यांना कुठल्या नावाने ओळखलं जातं, हेच आपल्याला युजली प्रश्न येतात, ते आपण बघणार आहोत. ते म्हणजे दुसरं म्हणजे तंतुकणिका किंवा मायटोकॉन्ड्रिया, तिसरं म्हणजे गॉल्गी काय किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स, चौथं म्हणजे लयकारिका लायझोझोम्स, रिक्तिका म्हणजे व्हॅक्युअल्स, त्यानंतर तारका काय म्हणजे सेंट्रोसोम, हे अनेकांसाठी नवीन असेल, रायबोझोम्स म्हणजे ऑब्व्हियसली रायबोझोम्सच, लवके म्हणजे प्लास्टिड्स आणि केंद्रक म्हणजे न्यूक्लियस. या 9 आपल्याला पेशी अंगकांचा युजली अभ्यास इथे करायचा आहे. ठीक आहे, मग एक एक आपण बघून घेऊया. जास्त कठीण नाही आहे, 1 1 लाईनर आहेत. तुम्ही सुरुवातीला जर गोष्टी नीट लक्षात ठेवल्या तर तुम्हाला आयुष्यात लक्षात ठेवायची पुन्हा गरज लागणार नाही. फक्त लेक्चर आताच नीट बघा, प्रत्येकामध्ये काय असतं आणि प्रत्येकाचा फायदा काय किंवा त्याचं कार्य काय असं आपल्याला विचारलं जातं, किंवा त्या घटकाला काय म्हणून ओळखलं जातं, दुसरं टोपण नाव काय, ह्या आशयाचा प्रश्न इथे येत असतो. आंतरद्रव्य जालिका म्हणजेच एंडोप्लास्मिक रेटिक्युलम. युजली ह्याचं काय काम असतं? ह्या एक प्रकारच्या नलिका असतात. ह्या नलिका दिसत आहेत तुम्हाला? ह्या नलिका दिसत आहेत इथे बघा, 1 2 3 ह्या नलिका आहेत. ठीक आहे, या नलिका ज्या असतात ना त्याला आपण काय म्हणत असतो? एक प्रकारे आंतरद्रव्य जालिका किंवा एंडोप्लास्मिक रेटिक्युलम म्हणत असतो. ह्या युजली काय करतात तर पेशींच्या आतमध्ये पदार्थांचं वहन करतात. मग ते वहन ज्या नलिकेतनं होतं ना त्या नलिकेला किंवा त्या ट्यूबला एक प्रकारे आंतरद्रव्य जालिका म्हणतात. आणि या आंतरद्रव्य जालिका कोणाला कनेक्ट असतात तर बाह्य पेशी पटल जे आपल्याला बघायला मिळतं, म्हणजे एक प्रकारे बाह्य सेल मेम्ब्रेन पकडा एकदम सगळ्यात शेवटचा, की जो काय करत असतो सिलेक्टिव्ह गोष्टी आतमध्ये घेत असतो. मग सिलेक्टिव्ह गोष्टी आतमध्ये घेतलेल्या डायरेक्ट केंद्रकाला कनेक्ट पोहोचवण्यासाठी ज्या गोष्टींनी त्या गोष्टी कनेक्ट असतात, त्या नलिकांनी कनेक्ट असतात, त्या नलिकांना आपण काय म्हणत असतो तर आंतरद्रव्य जालिका असं म्हणत असतो. या आंतरद्रव्य जालिका एंडोप्लास्मिक रेटिक्युलम हे 2 स्वरूपाचं असतं, एक खडबडीत आणि एक गुळगुळीत. ह्याच्यावर राज्यसेवेला सुद्धा प्रश्न आलेला होता. ठीक आहे, मग डॉट ह्याच्यावरच आलेला होता, एकदम जुनं आहे, मला आता एक्झॅक्ट आठवत नाही कधी, पण आलेला होता 14 किंवा 15ला असेल. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं तर लक्षात ठेवायचं, रफ एंडोप्लास्मिक रेटिक्युलम किंवा खडबडीत एंडोप्लास्मिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लास्मिक रेटिक्युलम याच्यामध्ये काय फरक आहे ते एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवायची. ठीक आहे, कुठली गोष्ट आहे ती, की एक प्रकारे ज्या एंडोप्लास्मिक रेटिक्युलम आहेत किंवा ज्या आंतरद्रव्य जालिका आहेत किंवा ज्या त्या नळ्या आहेत, या ज्या नळ्यांवर एक प्रकारे रायबोझोम्स आहेत त्यांच्या पृष्ठभागांवर, त्यांना आपण खडबडीत म्हणतो, कारण ते पृष्ठभागावर येतात, त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात, अशा डाळीच्या स्वरूपामध्ये असतात. इथे बघा असे हे जे तुम्हाला दिसतंय ना टिपक्यांचं असलेलं, ठीक आहे, हे जे काही छोट्या छोट्या डाळींच्या स्वरूपामध्ये असतात ना त्यांना आपण काय म्हणतो? रायबोझोम्स म्हणतो. ते युजली कुठे कार्य करत असतात? या एंडोप्लास्मिक रेटिक्युलमच्या इथेच बाह्य घटकांवर काम करत असतात, त्यांच्या पृष्ठभागांवर. मग ज्या एंडोप्लास्मिक रेटिक्युलमच्या पृष्ठभागावर रायझोझोम्स आहेत त्यांना खडबडीत आपण असं म्हणतो, आणि ज्यांच्या नाही आहेत पृष्ठभागावर त्यांना आपण काय म्हणत असतो? एक प्रकारे गुळगुळीत किंवा स्मूथ एंडोप्लास्मिक रेटिक्युलम असं म्हणत असतो. ठीक आहे, आता या एंडोप्लास्मिक रेटिक्युलमचं काम काय तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, जे काय परमिएबल मेम्ब्रेन आहे, ठीक आहे, सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन, पेशीपटल, बाह्य पेशीपटल, एकदा सगळ्यात शेवटचं पेशी भित्तिकेच्या जस्ट आतलं, सेल वॉलच्या जस्ट आधीचा लेअर, तिथनं जर काही एखादा डेटा आला तर तो डेटा नळ्यांच्या माध्यमातून कुठे पाठवला जातो? केंद्रकापर्यंत पाठवला जातो. हे त्यांचं बेसिक काम बघायला मिळतं. मग काय आहे तर लक्षात ठेवायचं, संश्लेषित प्रथिनं जे असतात, सिंथेसाइज प्रोटीन्स जे असतात, या सिंथेसाइज प्रोटीनचं वहन करणे, पेशीला एक प्रकारे आधार देणे, त्यानंतर जे काही एक प्रकारे लिपिड्स असतात या लिपिड्सची निर्मिती करणे, त्यानंतर जे काही रायबोझोम्स असतात या रायबोझोम्सच्या माध्यमातूनच एक प्रकारे हे जे काही सिंथेसाइज केलेले प्रोटीन्स असतात ते ट्रॅव्हल होतात ना. मग सिंथेसाइज कुठे केले जातात? एंडोप्लास्मिक रेटिक्युलमवरच केले जातात. कोणाच्या मदतीने केले जातात प्रोटीन सिंथेसाइज? तर रायबोझोम्सच्या मदतीने केले जातात. आणि उद्या उठून पेशींना जे काही विषारी किंवा अपायकारक घटक असतात ते एक प्रकारे पेशीच्या बाहेर टाकण्याचं काम कोण करत असतं? आंतरद्रव्य जालिका म्हणजेच या नळ्या करत असतात. ठीक आहे, त्यानंतर दुसरं सेल ऑर्गनेल ह्याच्या पुढचं कुठलं आहे तर तंतुकणिका, ज्यांना आपण पॉवर हाऊस सुद्धा म्हणतो. आयोगाने 100 वेळा विचारलेला प्रश्न आहे. तंतुकणिका म्हणजेच काय? मायटोकॉन्ड्रिया इज टू बी नोन ॲज पॉवर हाऊस ऑफ द सेल किंवा पेशींचे ऊर्जा निर्मिती केंद्र असं म्हटलं जातं. प्रत्येक पेशीमध्ये 50 ते 5000 आपल्याला काय बघायला मिळतात? तंतुकणिका किंवा मायटोकॉन्ड्रिया बघायला मिळतात. आता ह्यांची रचना किंवा ह्यांचं बघण्यापेक्षा आधी आपण काय बघूया ह्यांचं कार्य काय असतं. तर लक्षात ठेवायचं, जे काही फॅट असतात किंवा जे काही कार्बोहायड्रेट्स असतात या कार्बोहायड्रेट्सचं ऑक्सिडीकरण करून किंवा ऑक्सिडायझेशन करून ते एक प्रकारे एटीपी, ठीक आहे, एटीपी आपली एनर्जी ज्याच्या साठवतो ना आपण, या एटीपीच्या स्वरूपात ऊर्जा जी काही साठवून ठेवण्याचं काम असतं ते कोण करत असतं? ते मायटोकॉन्ड्रिया करत असतात. म्हणूनच यांना पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हणत असतात. म्हणजे जर प्रश्न आला एटीपी कशापासून बनलेले असतात तर लक्षात ठेवायचं प्रोटीन आणि एक प्रकारे फॅट, कशापासून बनलेले असतात? कार्बोहायड्रेट्स आणि फॅटच्या आधारे किंवा फॅटच्या मदतीने हे बनलेले असतात.
त्याच्यामध्ये काय होत असतं, ऑक्सिडेशन केलं जातं आणि ऑक्सिडेशन मग कोण करतं, हे मायटोकॉन्ड्रिया करतं आणि मायटोकॉन्ड्रियाने हे ऑक्सिडेशन केल्यानंतर जी काही एनर्जी मिळते ती कुठल्या स्वरूपात साठवली जाते, ती एटीपीच्या स्वरूपामध्ये साठवली जाते आणि उद्या उठून मग या एटीपीच्या स्वरूपामध्ये साठवलेली एनर्जी प्रत्येक शरीराला लागेल, प्रत्येक घटकाला लागेल, प्रत्येक एखाद्या शरीरातल्या वेगवेगळ्या ऑर्गनला लागेल तशी पाठवण्याचं काम सुद्धा कोण करत असतं, हे मायटोकॉन्ड्रिया करत असलेले बघायला आपल्याला मिळतात. आणि आरबीसी मध्ये फक्त लक्षात ठेवायचं मायटोकॉन्ड्रियांचं अस्तित्व नसतं, हा वन लाईनर होता त्यामुळे फॅक्च्युअल डेटा इथे दिलेला आहे. मग यांचं नक्की आपल्याला काय बघायला मिळतं, रचना कशी असते, तर लक्षात ठेवायचं या मायटोकॉन्ड्रियांमध्ये आता ऑब्व्हियसली इथे काय बघायला मिळतात, दुहेरी लेअर बघायला मिळतात. म्हणजेच काय, बाह्य म्हणजे मायटोकॉन्ड्रियाचा जो आउटर लेअर असतो तो हा दोन घटकांनी बनलेला असतो. इथे बघा डार्क ऑरेंज आहे आणि त्याच्यावरती एक्झॅक्ट लाईट ऑरेंज बघायला मिळते आपल्याला. दुहेरी पायपटलाचे आवरण आपल्याला मायटोकॉन्ड्रियाच्या भोवती असलेलं बघायला मिळतं. बाह्य आवरण हे ऑब्व्हियसली सच्छिद्र असतं आणि आतील आवरण शिखांचं असतं, म्हणजेच वेगवेगळ्या अशा घटकांचं किंवा लाईन्सचं बनलेलं असतं. म्हणजेच बाह्य आवरण कसं असतं, पोरशियस असतं, त्याच्यावर खड्डे असतात आणि आतलं आवरण कसं असतं, सिरस्टे ह्याच्या माध्यमातून किंवा लाईनच्या माध्यमातून असं ते सहसा आपल्याला बनलेलं बघायला मिळत असतं. याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर मायटोकॉन्ड्रियाला किंवा आता साधी गोष्ट आहे, कुठलाही अन्न पदार्थ तयार करायचा असेल तुम्हाला पाण्याची गरज लागते, मग एक पाणी म्हणजे काय, लिक्विडची गरज लागते थोडक्यात. मग उद्या उठून तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की मायटोकॉन्ड्रियामध्ये जे काही अन्न केलं जातं तयार, मग हे अन्न तयार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला लागतो त्याला, तर एक प्रकारे लिक्विड असावं लागतं आणि हे लिक्विडमध्ये आपल्याला काय बघायला मिळतो, DNA बघायला मिळतो, फॉस्फरस बघायला मिळतो, रायबोझोम्स बघायला मिळतात. आणि युजली ज्या काही मायटोकॉन्ड्रिया आहेत हे एक प्रकारे एनर्जी का तयार करू शकतात, कारण त्यांना काय असतो, स्वतःचा DNA असतो, ते स्वतः विभाजित होतात किंवा एक प्रकारे स्वतः प्रथिने तयार करतात आणि म्हणूनच ते एक प्रकारे ऑक्सिडाइज करण्यासाठी बाह्य घटक काय असतात, स्वतःला तयार करतात. त्या माध्यमातून ते एक प्रकारे ATP मध्ये ऊर्जा साठवतात आणि एक प्रकारे मानवी शरीराला जशी गरज मिळेल किंवा जशी गरज लागेल तशी ती ऊर्जा ते एक प्रकारे पाठवत असतात आणि म्हणूनच त्यांना ऊर्जेचं केंद्र आपण म्हणत असतो किंवा ऊर्जा निर्मिती केंद्र किंवा पॉवर हाऊस ऑफ सेल हे असं टेक्निकली म्हणत असतो. तिसरं आपल्याला सेल ऑर्गनेला कुठला बघायचा आहे, 2 मिनिटं थांबा, पाणी पितो. चालवतो ना तुमचं सर, बायोलॉजीचे लेक्चर कुठे, बायोलॉजीचे लेक्चर कुठे, इकडे. आणि हे एवढेच हेवी असणार आहेत सगळे लेक्चर, ठीक आहे. बघा तिसरं काय आहे, गॉल्गी काय आपण ज्याला म्हणतो किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स असं म्हणतो, याचा सगळ्यात पहिल्यांदा शोध किंवा उल्लेख या कॅमिलिओ गॉल्गी नावाच्या शास्त्रज्ञाने लावलेला होता. त्याच्या स्मरणार्थ याला सदरचं नाव देण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळतंय. हे युजली काय असतं, 5 ते 8 अशा पिशव्यांसारख्या पोकळ्या घड्यांनी तयार झालेलं आपल्याला एक आवरण दिसत असतं. हे बघा 1 2 3 4 5 6, इथे सुद्धा 6 आहे. 5 ते 8 हे त्यांचं मॅक्झिमम लेअर, मिनिमम 5 आणि मॅक्झिमम 8 अशा घड्यांनी तयार झालेला आपल्याला एक घटक बघायला मिळतो. याच घड्यांना कुंड म्हटली जातात आणि या कुंडांमध्येच काय केले जातात, वेगवेगळे एन्झाईम साठवलेले असतात किंवा विकर साठवलेले आपल्याला बघायला मिळतात. कसं, फक्त एवढंच आत्तापर्यंत लक्षात ठेवा. त्यानंतर काय आहे, या गॉल्गी काईजलाच एक प्रकारे सिक्रेटिव्ह पिटिका असतात असं म्हटलं जातं किंवा सिक्रेटिव्ह ऑर्गन सुद्धा म्हटलं जातं. यांच्यामध्ये काय असतात, स्त्रावी पिटिका असतात. हे स्त्रावी पिटिकांची निर्मिती करतात. या स्त्रावी पिटिकांची निर्मिती करत असताना त्या आपल्याला काय बघायला मिळतं किंवा ह्यांची निर्मिती कशासाठी होते, एंडोप्लास्मिक रेटिक्युलम पासून प्रथिनांचं वहन गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये करण्यासाठी ज्या काही एक प्रकारे गोष्टी असतात त्यांना स्त्रावी पिटिका म्हणतात. मग या स्त्रावी पिटिकांची निर्मिती ह्याच्यासाठी होत असते आणि ह्याच्या मार्फत होत असते. प्रथिनांचं वहन ह्याच्या थ्रू होतं, म्हणजेच काय, ते एका साईडकडनं काय करत असतात, त्या एखादी प्रथिनं किंवा एखादा घटक स्वीकारत असतात आणि त्याच्यामध्ये थोडासा बदल करून ते काय करत असतात, बाह्य गोष्टीतनं ती गोष्ट किंवा एक प्रकारे थोडाफार बदल करून ते बाह्य गोष्टींमध्ये मच्युअर होऊन त्या प्रथिनांना पुढे पाठवत असतात. म्हणजे एखादा प्रोडक्ट जर सेलमध्ये आला किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये पाठवला जातो, गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये बघितलं जातं, चेक केलं जातं तुम्ही व्यवस्थित आहेत का, नसेल तर तुम्हाला व्यवस्थित केलं जातं आणि जर व्यवस्थित असेल तर ऑलरेडी त्या दुसऱ्या घटकातनं तुम्हाला इकडनं घेऊन इकडनं बाहेर काढलं जातं. मग हे उद्या उठून तयार करण्यासाठी जे एन्झाईम्स आपल्याला लागतात ते या घड्यांमध्ये, कुंडांमध्ये विकरांच्या स्वरूपात साठवलेले असतात. हा जो काही बदल होतो ना या विकरांच्या मदतीने होत असतो, त्यामुळे हे इथे अशा पद्धतीने लिहिलेलं आहे, ठीक आहे. आता मग या गॉल्गी कायचं काम काय काय आहे ह्याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला होता. ह्याला युजली एक प्रकारे सिक्रेटिव्ह ऑर्गन असं सुद्धा म्हटलं जातं, ऑर्गन याला असं सुद्धा म्हटलं जातं ऑफ सेल. पेशींचे स्त्रावी अंगक म्हटले जाते,
कारण उद्या उठून स्त्रावी पिटिकांची निर्मिती कोणामार्फत होत असते, तर गोल्गी कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून होत असते. प्रोटीन्स असतील, एन्झाईम्स असतील, वर्णके असतील, म्हणजे प्लास्टिड्स वगैरे आपण बघतो ते, यांच्यात गरजेनुसार बदल करून योग्य ठिकाणी योग्य घटक पोहोचवण्याचं काम कोण करत असतं, तर आपल्याला गोल्गी कॉम्प्लेक्स करत असलेल्या बघायला मिळतात. साधी गोष्ट, ऑलरेडी तुम्हाला काय म्हटलं मी की एखादा घटक जेव्हा पेशीमध्ये येतो तेव्हा तो बरोबर आहे की नाही पेशीसाठी हे चेक करण्याचं काम, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोण करते, गोल्गी कॉम्प्लेक्स करते. तिला वाटलं व्यवस्थित आहे, चला पुढे जा, तू ज्या कामाला पाठवायचं त्या कामाला. जर नसेल तर बदल केला जातो आणि जर बदलच होत नसेल तर बाहेरच फेकलं जातं. ठीक आहे, मग उद्या उठून कन्सिडर करत असताना एक प्रकारे योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम सुद्धा गोल्गी कॉम्प्लेक्स करत असतं. त्यानंतर ज्या काही एक प्रकारे रिक्तिका असतात किंवा स्त्रावी पिटिका असतात यांची निर्मिती सुद्धा गोल्गी कॉम्प्लेक्स करते. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला होता. लयकारिका, पेशीभित्तिका, प्रदव्य प्रटल यांच्या निर्मितीमध्ये एक प्रकारे थोडाफार हातभार लावून बदल करण्याचं काम सुद्धा कोणामार्फत होत असतं, तर गोल्गी कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून होत असतं. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, साधी गोष्ट आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याचं काम गोल्गी कॉम्प्लेक्सकडे आहे. जेव्हा गोल्गी कॉम्प्लेक्सला वाटतं की एक प्रकारे प्रोडक्ट चांगला आहे, चला पुढे, प्रोडक्ट नसेल चांगला, बदल केला जातो आणि बदल होतच नसेल तर ती पूर्णपणे पेशीच मरून जाते. मग ती पेशी कशाच्या माध्यमातून मरते, तर ते आपल्याला पुढे इथे माहिती असणं गरजेचं आहे. मग पेशी ती कशाच्या माध्यमातून मरते, लयकारिका किंवा लायझोझोम्सच्या माध्यमातून मरते. आणि नीट बघा, इथे लयकारिकांमध्ये सुद्धा बदल करण्याचं काम कोणाचं आहे, गोल्गी कॉम्प्लेक्सचं आहे. म्हणजे गोल्गी कॉम्प्लेक्स जर हो म्हटली तर ओके आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स नाही म्हटली तर बदल करावा लागतो. जर बदल नाही केला तर डायरेक्ट पेशीच तिथल्या तिथे काय होते, मरते किंवा तिला एक प्रकारे स्वतःला डिस्ट्रॉय करावं लागतं. मग ती डिस्ट्रॉय कोणाच्या माध्यमातून करते, लायझोझोम्स किंवा लयकारिकांच्या माध्यमातून ते डिस्ट्रॉय करत असतात. आता काय आहेत, लयकारिकांना डिस्ट्रॉय व्हायचं आहे ना, मग त्या जास्त स्ट्रॉंग असून चालणार आहेत का, नाही, त्या इझिली डिस्ट्रॉय होणं अपेक्षित आहे. मग लयकारिका ज्या असतात किंवा लायझोझोम्स असतात ह्या एक प्रकारे सिंगल लेअर सिस्टीमने बनलेल्या असतात. आउटर लेअरमध्ये एकेरी आवरण असलेल्या पिशव्या आपल्याला त्या बघायला मिळतात. जेन्युनली हा असा पिशव्यांचा आपल्याला आकार बघायला मिळतो. पचनासाठी आवश्यक विकर ह्याच्यामध्ये असतात, की चला ठीक आहे की गोल्गी कॉम्प्लेक्स नाही म्हटलंय ना, ठीक आहे मी घेतो, मी सुद्धा एकदा प्रयत्न करतो, बाबा तू होतोय का आमच्या बॉडीमध्ये स्टेबल. मग ते काय केलं जातं, पचन केलं जातं. पचनचा अर्थ नुसतं डायजेशन असं नाही समजायचा, पचनचा अर्थ म्हणजे काय, कॉम्प्लेक्सपासून एक प्रकारे कमी कॉम्प्लेक्समध्ये त्याचं ट्रान्सफर केलं जातं किंवा सिंपल स्ट्रक्चरमध्ये ट्रान्सफर केलं जातं. याच्यासाठी जे काही विकर लागतात, एन्झाईम्स लागतात, ते ऑलरेडी ह्यांच्यामध्ये असतात. टाकाऊ पदार्थांची मग ह्यांच्यामार्फत काय केली जाते, विल्हेवाट केली जाते. उद्या उठून विकरांनी काय केलं आहे, पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे ना, ठीक आहे बाबा चल तुला सेकंड चान्स देतो, बघ करून एकदा व्यवस्थित डॉक्युमेंट खरे आण. उद्या उठून जर डॉक्युमेंट खरे आणले तर ठीक आहे, मान्य, ओके, तू परत ये, मी गोल्गी कॉम्प्लेक्सला सांगतो, तो डॉक्युमेंटच तयार देत नाही तर डायरेक्ट तुला बाहेर फेकलं जातं किंवा विल्हेवाट लावली जाते. मग हे एक प्रकारे टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावण्याचं काम हे लयकारिका किंवा एक प्रकारे लायझोझोमच्या माध्यमातून होत असतो. त्यांना 2 ते 3 वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. एक त्यांना डिस्ट्रॉईंग फोर्सच्या नावाने ओळखलं जातं, एकदा त्यांना सुसायडल बॅग्सच्या नावाने ओळखलं जातं, एकदा त्यांना आपत्कालीन घटक किंवा इमर्जन्सी फॅक्टर ऑफ सेल या नावाने ओळखलं जातं. आता ह्यांची कारणं काय असं सुद्धा आयोगाने आपल्याला विचारलेली आहेत. मग ते आपल्याला इथे माहिती असणं गरजेचे, तर नीट लक्षात ठेवायची याची कारणं आपल्याला काय बघायला मिळतात. तर लक्षात ठेवायचं, कार्बनी टाकाऊ पदार्थ जीर्ण व कमजोर पेशी अंगकांना पेशी बाहेर टाकण्याचं काम जेव्हा लयकारिका करतात तेव्हा त्या स्वतः डिस्ट्रॉय होतात, त्यामुळे त्यांना उद्ध्वस्त करणारे पथक असं म्हटलं जातं. पेशी जर जुन्या झाल्या असतील किंवा खराब झाल्या असतील तर त्यांचे पचन घडवून आणलं जातं आणि ऑटोमॅटिकली त्याची विल्हेवाट लावली जाते. मग तेव्हा त्यांना सुसायडल बॅग असं म्हटलं जातं. आणि जेव्हा एक प्रकारे कन्सिडर करत असताना आपण उपासमारीच्या काळामध्ये असतो, मग उपासमार किंवा आपल्याला बघा कधी कधी असं होतं की आपल्याला पटकन जेवायला मिळत नाही, आपल्याला ते म्हणतो ना आपण पोटामध्ये असं होतंय. मग हे जेव्हा असं होत असतं ना तेव्हा आपण कुठून ती एनर्जी वापरत असतो, तर प्रोटीन शरीरामध्ये जे आहे किंवा फॅट शरीरामध्ये आहे त्यांचा वापर करत असतो. मग त्यांचा वापर आपण कोणाच्या माध्यमातून करत असतो, ते एक प्रकारे लायझोझोमच्या माध्यमातून करत असतो. म्हणून बघा जर खूप वेळ उपोषण झालं तर आपल्याला काय एखादा माणूस असतो ना तो एकदम बारीक झालेला बघायला मिळतो. का, तर उद्या उठून हे प्रोटीन आणि मेद साठवलेत ना आपण लिपिड्सच्या स्वरूपामध्ये इथे, मग उद्या उठून ते एक प्रकारे जर खर्च होत असतील, ते जर फुटत असतील तर तो आकार कमीच होणार आहे ना बॉडीचा. म्हणून जर आपल्याला बघायला मिळतो बारीक झालेल्या माणसामध्ये लयकारिकांचं प्रमाण त्यातल्या त्यात एक प्रकारे कमी अस्तित्वात असलेलं बघायला मिळतं किंवा लयकारिका त्याच्यामध्ये फुगलेल्या अवस्थेत असण्यापेक्षा नवीन किंवा अमॅच्युअर अवस्थेमध्ये असतात. हे एक प्रकारे काय आपल्याला सांगते की जे काही गरजेचं आहे ते ठेवतंय, जे गरजेचं नाही ते बाहेर टाकतंय. ते प्रत्येकाला एकदा सेकंड चान्स देते, बाबा तुला जमतंय का, तुझं पचन करून तुला कॉम्प्लेक्स टू सिंपल करू का, ठीक आहे. तू जर एक प्रकारे म्हणजे कॉम्प्लेक्स टू सिंपल झाला तर तुझा वापर होईल, पण तू कॉम्प्लेक्स टू सिंपल होतच नाहीये तर तुला काय करावं लागेल, नष्टच व्हावं लागेल. मग नष्ट होत असताना सुद्धा तुला काय केलं जातं, स्वतःला अजून सिंपल केलं जातं. म्हणजेच काय, एक प्रकारे पेशीला क्लीन ठेवण्याचं काम, पेशीला एक प्रकारे सुरक्षित ठेवण्याचं काम कोणामार्फत चालतं, या लयकारिकांच्या मार्फत चालतं. म्हणूनच पेशींची रोग प्रतिकारक यंत्रणा म्हणून त्यांना ओळखलं जातं. टाकाऊ पदार्थ पेशींच्या बाहेर टाकण्याचं काम या लयकारिकांच्या माध्यमातून होतं असतं. त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं, रिक्तिका असतात.
कधी कधी शरीरामध्ये अशा काही गोष्टी असतात बघा की आपण अचानक त्या गोष्टी एक प्रकारे खातो, किंवा कधी कधी आपल्याकडे आपण मोबाईलमध्ये किंवा बॅकअपला काही गोष्टी ठेवतो बघा की नाही, गरज लागली तर आपण ह्याचा वापर करूया. तसा एक घटक आपल्याला बघायला मिळतो मानवी पेशींमध्ये, तो रिक्तिका असतो. एकेरी आवरणाचं बनलेलं असतं. पेशी घटक यात साठवले जातात. पेशींचे घटक यात वेळोवेळी साठवले जातात. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की Ctrl+C केल्यावर कॉपी होतो कम्प्युटरमध्ये, Ctrl+V केल्यावर आपल्याला ते काय बघायला मिळतं, ते तिथे पेस्ट होतं. पण एक कॉपी कुठेतरी होतं ना, त्या रँडम किंवा त्या रीड ॲक्सेस मेमरीला, जे आपण रोम म्हणतो ना, रीड ओनली मेमरीला, एक प्रकारे तुम्ही काय म्हणायचं, पेशींच्या भाषेमध्ये रिक्तिका किंवा व्हॅक्युल्स असं म्हटलं जातं. मग उद्या उठून पेशींचे कुठले घटक याच्यात साठवले जातात याच्याबद्दलचा कुठलाच नोंद कुठे नाहीये, किंवा पेशींचे वेगवेगळे घटक आपल्याला वेगवेगळ्या गरजेनुसार वेगवेगळ्या कार्यवाहीनुसार याच्यामध्ये साठवलेले बघायला मिळतात. त्यामुळे निश्चित यांना आकार प्राप्त नसतो. ठीक आहे, नुसतं एवढंच नाही वाचायचं, मला माहिती आहे तुम्हाला एवढंच सांगितलं किंवा हे पण नाही सांगितलं की निश्चित आकार यांना नसतो. का नसतो हे तुम्हाला कळायला पाहिजे, म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील. का की याच्यामध्ये पेशी घटक साठवले जातात, कुठलेही गरजेनुसार कसेही. मग उद्या उठून त्याचमुळे यांचा निश्चित आपल्याला आकार बघायला मिळत नाही. मग उद्या उठून आपल्याला काय बघायला मिळतं, सस्तन प्राण्यांच्या आरबीसी मध्ये ह्या स्वरूपामध्ये अस्तित्वात नसतात. फॅक्च्युअल डेटा आलेला होता म्हणून इथे मेन्शन केलेला आहे. मग या व्हॅक्युल्सचं कार्य काय आहे, तर चयापचय क्रियेत तयार झालेले पदार्थ यात साठवले जातात. जसं मी तुम्हाला म्हटलं, Ctrl+C आणि Ctrl+V, म्हणजे Ctrl+C केल्यावर जो डेटा कॉपी होतो तो Ctrl+V होईपर्यंत कुठेतरी जो सेव्ह होतो ना, तो रीड ओनली मेमरी, म्हणजेच काय, इथे चयापचय क्रियामध्ये जे घटक तयार होतात ना वेगळे, तर ते इथे साठवले टेक्निकली जातात. त्यानंतर जे काही पेशींचं ऑस्मॉटिक प्रेशर आहे, ठीक आहे, ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय, किती पाणी आत घ्यायचं, किती पाणी बाहेर सोडायचं, किती प्रेशरमध्ये, मग कोण ठरवणार ना की एक प्रकारे आतमध्ये जास्त प्राणी आहे का, बाहेर जास्त प्राणी आहे का, किंवा दोघांमध्ये इक्वल पाणी आहे का. मग हे ठरवण्याचं काम ज्या प्रेशरच्या माध्यमातून होत असतं, हे प्रेशर सुद्धा कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं, तर आपल्याला रिक्तिका करत असलेल्या बघायला मिळतात. प्राणी पेशींमध्ये रिक्तिका काय काम करतात, टाकाऊ पदार्थांचा साठवतात. आता टाकाऊ पदार्थ आपल्या शरीरामध्ये सेम आहेत का, तुम्ही जास्त खाल्ल्यावर तुमचं जास्त बाहेर निघतं ना एक्सक्रिशन, ठीक आहे, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने खाता त्या पद्धतीने एक्सक्रीट होणारा आपल्या टॉयलेटच्या माध्यमातून घटक बाहेर निर्माण होत असतात. आता तुम्ही साधी गोष्ट, तुम्ही चिकन खा, टॉयलेट बघा वेगळ्या स्वरूपाची असते. तुम्ही फळं फुलं खा, टॉयलेट बघा वेगळ्या स्वरूपाची असते. म्हणजेच काय, वेगवेगळ्या घटकांचे वेगवेगळे टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यामुळेच निश्चित आकार एक्झॅक्टली यांना नसतो. हे पुन्हा एकदा सांगतो मी, ठीक आहे. मग प्राणी पेशी टाकाऊ पदार्थांची साठवणूक करतात. वनस्पती पेशींमध्ये पेशीद्रव्य ह्याच्यामध्ये साठवतात गरजेनुसार लागलं तर, ठीक आहे. आणि उद्या उठून अमिबांमध्ये एक प्रकारे पचनपूर्व काळामध्ये जे अन्न साठवणूक केली जाते ॲज अ स्टोरेजचं काम सुद्धा यांच्यामध्ये होत असतं. हे अमिबा काय ॲड केलं 2021 का 22 याच्यावर आपल्याला टिपिकली प्रश्न आलेला होता कंबाईनमध्ये, त्यामुळे इथे 21ला, त्यामुळे इथे ॲड केलेलं बघायला मिळतं. ठीक आहे, पुढचं आपल्याला काय बघायला मिळतं, ते एक आहे एक प्रकारे पेशी अंग जे युजली फक्त प्राण्यांमध्ये आढळतं. त्याला आपण काय म्हणतो, तारकाकाय असं म्हणतो किंवा सेंट्रोसोम असं म्हणतो. आता महत्त्वाचं म्हणजेच काय, प्राणी पेशींमध्ये हे आढळतात, यांच्या भोवती आवरण नसतं, म्हणजे नॉर्मली जगत असतात, त्यांचं लावारिस सारखे इकडे तिकडे फिरत असतात. आवरण बिवरण काय नाही, तू बोलवलं मी तिकडे येतो, तू बोलवलं मी तिकडे येतो. लायब्ररीत एक मित्र असतो बघा, तो सगळ्यांसोबत चहा प्यायला जातो, हा तो मित्र आहे प्राण्यांमधला. ठीक आहे, एक पेशीमध्ये 2 तारकाकाय असतात आणि प्रत्येक तारकाकायमध्ये आपल्याला 2 केंद्रक बघायला मिळतात. म्हणजेच एका पेशीमध्ये आपल्याला 4 तारकाकायांची केंद्रक बघायला मिळतात. ह्यांचं कार्य काय आहे, पेशी विभाजनाला हे मदत करत असतात. आता नीट बघा, तुम्हाला मी काय सांगितलं, पहिलं आठवा, ॲनिमल सेलमध्ये जे काही सेल डिव्हिजन होतं ते कसं होतं, संकोचन होऊन, कॉन्ट्रॅक्शन होऊन. मग कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी मदत कोण करत असतात, हे तारकाकाय किंवा सेंट्रोसोम करत असतात. सेल डिव्हिजनच्या वेळेस स्पिंडल फायबर ते तयार करतात आणि या स्पिंडल फायबरच्या माध्यमातून एक प्रकारे काय होत असतं, तर हे काय म्हणतो आपण त्याला, तर म्हणजे सेलचं डिव्हिजन होत असतं. आणि किंवा एखादा बॉडीमधला घटक असतो बघा, त्या घटकाच्या एक प्रकारे त्याच्या भोवती आजूबाजूला लटकणारा दुसरा घटक असतो. म्हणजे समजा आपले स्पर्म जर आपण पकडले, स्पर्म कसे असतात, हे हेड असतं, ही त्याची मधली बॉडी आपल्याला बघायला मिळते आणि नंतर नंतर एक शेपूट वगैरे असतं बघा. हे शेपटाचा जो काही बाह्य घटक असतो ना, तो एक प्रकारे बेसल बॉडी कन्सिडर केला जातो. मग हे जे काही प्राण्यांमध्ये आपल्याला बेसल बॉडीज बघायला मिळतात, वेगवेगळ्या ऑर्गनच्या वेगवेगळ्या असतात. ठीक आहे, मग उद्या उठून या बेसल बॉडी तयार करण्याचं काम सुद्धा तारकाकाय करतो. का असं म्हणतोय मी, बेसल बॉडी म्हणजे शेपटाकडची गोष्ट ना, तर कोणी शेपटाला का राहील, म्हणजेच तो कोण मित्र आहे, कोणी चहा प्यायला बोलला, तो प्रत्येक ठिकाणी चहा प्यायला आहे. मग उद्या उठून हे आपल्याला बघायला मिळतं. युजली हे काय असतात, स्पिंडल फायबर तयार करतात. फायबर म्हणजे काय, या नळ्या आपल्याला बघायला मिळतात, म्हणजेच त्यांचा आकार कसा असतो, सूक्ष्म नलिका स्वरूपात ह्या आपल्याला बघायला मिळतात. ट्युब्युलिनने त्या तयार झालेल्या असतात. ट्युब्युलिन काय आहे, एक प्रकारचं प्रोटीन आपल्याला बघायला मिळतं. हे युजली काय असतात, कन्सिडर करत असताना केंद्रकाच्या जवळ आपल्याला बघायला मिळतात. आणि केंद्रक आणि सेंट्रोसोम मध्ये काय आपल्याला बघायला मिळतं, एक प्रकारे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, त्याला एक प्रकारे म्हणजे सेंट्रोझोमचं लिक्विड किंवा त्याला माइल्ड काहीतरी म्हणतात, मला एक्झॅक्ट आठवत नाही तो शब्द, पण तुम्हाला मी सांगेन, तारका द्रव्य आपल्याला त्यांच्यामध्ये युजली असतं. म्हणजेच पुन्हा इथे बघा, आता ही डायग्राम आहे. ठीक आहे, आता थोडंसं झूम करतो.
ठीक आहे, ही डायग्राम दिसते बघा तुम्हाला. या डायग्राममध्ये इथे तुम्हाला हे बंडल्स दिसत आहेत, इथे तुम्हाला टेक्निकली केंद्रक दिसतंय. आता सुरुवातीला रिएक्शन जर ह्याच्यासोबत करायची असेल गॉल्गी कॉम्प्लेक्स थ्रू, तर उद्या उठून हे इथे येतील. जर उद्या उठून एक प्रकारे मायटोकॉन्ड्रिया थ्रू रिएक्शन करायची असतील तर हे इथे जातील. आणि हे यांना काय करत असतात, एक प्रकारे जोडत असतात. हे ज्या पद्धतीने जोडले जातात त्या जोडण्याच्या आजूबाजूला त्यांचं द्रव्य आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्यांचं काम काय आहे, एक प्रकारे पेशीला डिव्हिजनला मदत करणं. मग पेशी डिव्हिजन झाल्यावर काय होते, केंद्रकातली माहिती इकडनं तिकडे जाते. मग ती कशाच्या माध्यमातून जाते, तर या सेंट्रोसोमच्या माध्यमातून जात असते. म्हणून ते एक प्रकारे केंद्रकाला जोडलेले बघायला मिळतात. ठीक आहे, त्यानंतर पुढचा सेल ऑर्गनेला कुठला आहे, रायबोझोम्स. अतिशय महत्त्वाचा, परीक्षेला प्रश्न 10 वेळा आलेला आहे. रायबोझोम्स यांचं अस्तित्वच कुठे असतं, एंडोप्लास्मिक रेटिक्युलमवर असतं. एका अशा दाण्याच्या स्वरूपामध्ये, तारीच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, RNA व प्रोटीन यांच्यापासून हे तयार झालेले असतात. आणि RNA आणि प्रोटीन पासून तयार झालेले असल्यामुळेच रायबोझोम्सला काय म्हणतो आपण, रायबोन्यूक्लिक प्रोटीन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि याच्यामधले जे काही RNA असतात हे RNA स्वरूपामधले असतात. ठीक आहे, आता पुन्हा एकदा हे रायबोझोम्स तयार कुठे होतात, ते एक प्रकारे असतात कुठे, तर सरळ साधी गोष्ट आहे, ते आपल्याला कुठे बघायला मिळतात. एक मिनिट, ठीक आहे. रायबोझोम्स आपल्याला कुठे बघायला मिळतात, एंडोप्लास्मिक रेटिक्युलमवर ते बघायला मिळतात. पण त्यांची निर्मिती तिथे होत नाही ना, तर त्यांची निर्मिती आपल्याला कुठे होत असलेली बघायला मिळते. न्यूक्लियोलियस नावाचा एक घटक असतो केंद्रकामध्ये, केंद्रकामधला एक केंद्रकित नावाचा घटक आहे. त्यांची निर्मिती तिथे होते. ते निर्मिती तिकडे झाल्यानंतर ते कुठे येतात, एक प्रकारे प्रेषिद्रव्यात येतात, सायटोप्लाझमवर येतात. आणि सायटोप्लाझममध्ये आल्यानंतर ते कार्यरत होतात. आणि सायटोप्लाझम ऑब्व्हियसली कोणाला कनेक्ट करतं, एंडोप्लास्मिक रेटिक्युलमला कनेक्ट करतं. मग ते जेव्हा एंडोप्लास्मिक रेटिक्युलमवर काही प्रमाणामध्ये स्थिर स्थावर होतात, तेव्हा तो एंडोप्लास्मिक रेटिक्युलम कसा होतो, खडबडीत होतो, रफ होतो. आणि जेव्हा ते नॉर्मली कार्य करत असतात, त्यांचं गॉल्गी काय सोबतचं कार्य, त्यांचं वेगळ्या सेंट्रोसोम सोबतचं कार्य, त्यांचं लायझोसोमचं कार्य, त्यांचं व्हॅक्युअल्सचं कार्य जेव्हा रायबोसोम्स करत असतात, तेव्हा एंडोप्लास्मिक रेटिक्युलमवर ते चिटकत नाही. मग तो एंडोप्लास्मिक रेटिक्युलम कसा असतो, एक प्रकारे गुळगुळीत आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, केंद्रकावर एंडोप्लास्मिक रेटिक्युलमवर पेशीद्रव्यामध्ये ते आढळतात. मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट यामध्येही ते आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे काहींना असं वाटतं की फक्त आणि फक्त रायबोझोम्स हे एंडोप्लास्मिक रेटिक्युलमवर असतात. चूक. रायबोझोम्सचं कार्य काय आहे बघा, प्रथिनांची निर्मिती आणि संश्लेषण थ्रू पेशी अंगके आणि प्रशिद्रव्यामध्ये वाढ करणे. म्हणजे यांचं कार्य काय आहे, पेशी अंगकांमध्ये आणि पेशीद्रव्यामध्ये वाढ करणे. आता पेशी अंगक वाढवणं म्हणजे काय, एकाच्या ऐवजी 2 गॉल्गी कॉम्प्लेक्स आणणं असे का, नाही. पेशी अंगक वाढवणं म्हणजे काय, पेशी अंगक तेवढं डेव्हलप करणे. आणि पेशीद्रव्यात वाढ करणे म्हणजे काय, पेशीद्रव्याच्या बाबतीमध्ये काय बघितलं, त्याचं कार्य काय आहे, कुठलीही रासायनिक गोष्ट होण्याची असेल तर पेशीद्रव्य कसं लागतं, चांगलं लागतं. मग हे सुद्धा क्वालिटी वाढवण्याचं काम हे रायबोझोम्स करत असतात. त्यामुळे ते सर्वत्र फिरत असतात. जेव्हा त्यांना एक प्रकारे एंडोप्लास्मिक रेटिक्युलममधनं काहीतरी घ्यायचा आहे डेटा जो पेशीला महत्त्वाचा आहे, तेव्हा ते एंडोप्लास्मिक रेटिक्युलमला काही चिटकतील ना, मग तेव्हा ते एंडोप्लास्मिक रेटिक्युलम कशी होईल, खडबडीत होईल किंवा रफ होईल. किंवा नॉर्मली मग ते सर्वीकडे फिरत असतील, त्यांचं कार्य नॉर्मल सेंट्रोसोम सोबत असेल, त्यांचं कार्य मायटोकॉन्ड्रिया सोबत असेल. म्हणून ते आपण काय दिलेलं आहे की केंद्रकावर सुद्धा ते असतात, एंडोप्लास्मिक रेटिक्युलमवर सुद्धा ते असतात, पेशीद्रव्यामध्ये सुद्धा ते आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर एक प्रकारे मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा आणि क्लोरोप्लास्टमध्ये सुद्धा ते आपल्याला बघायला मिळतात. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर 2च राहिलेत बघा आपले, कुठले, पेशी अंगक. त्यामुळे लोड घ्यायचं नाही, खूप हेवी लेक्चर आहे मान्य आहे मला, पण हे 2च संपवून आपण लेक्चर संपवणार आहे. 5 मिनिटाचा अजून वेळ लागणार आहे. ठीक आहे, मग आपण काय बघतोय, पुढचं आपल्याला पेशी अंगक कुठलं बघायला मिळतं, ज्याला आपण लवके म्हणतो किंवा प्लास्टिड्स म्हणतो. आता इथे प्लास्टिडची मी एक बेसिक डायग्राम काढली आहे. ठीक आहे, मग बेसिक डायग्राम आणली आहे तुमच्यासाठी. मग प्लास्टिडचे ना टेक्निकली सांगायचं झालं ना तर 2 प्रकार पडतात. ठीक आहे, एक आहे आपण कन्सिडर करायचं झालं तर वर्णलौके, ज्याला क्लोरोप्लास्ट म्हणतो, आणि एक म्हणजे अवर्णलौके किंवा ज्याला आपण लुकोप्लास्ट म्हणतो. म्हणजेच काय, एक प्रकारे हा क्रोमोप्लास्ट आणि हा दुसरा काय झाला, लुकोप्लास्ट. हे 2च टेक्निकली प्रकार पडत असतात. मग उर्वरित काय ते बघून घेऊया. आता बघा, लौके म्हणजे काय, फक्त वनस्पती पेशींमध्ये आढळतात. ऑब्व्हियसली का, कारण त्यांचं काम काय असतं, एक प्रकारे बघायचं झालं तर एक प्रकारे ऊर्जा निर्मिती करणं वनस्पतींमध्ये. ठीक आहे, मग उद्या उठून आपण जेव्हा बघतो हे सुद्धा वनस्पतींमध्ये ऊर्जा निर्मिती करतात. म्हणजेच ते एक प्रकारे कुठे बघायला मिळतात, जिथे फोटोसिंथेसिसची प्रक्रिया होते ते तिथे आपल्याला बघायला मिळतात. इथे लिहिले बघा, सोलार एनर्जी पासून केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम कोण करत असतं, लौके तयार करतात. आणि ह्यांच्याच माध्यमातून मग काय घडून येतं, प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस घडून येत असतं. ठीक आहे,
मग उद्या उठून ह्यांचं कार्य काय, वनस्पतींची ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र असं त्यांना म्हटलं जातं. प्लस हे ऊर्जा निर्मिती करत असताना काय करतात, स्वतःचे स्वतः प्रोटीन सुद्धा तयार करतात. ऊर्जा निर्मिती करते ना, स्वतःला तर तयारी लागेल, स्वतःला ते एक प्रकारे काय म्हणतो रॉ मटेरियल तर लागेल. आणि त्यानंतर ऊर्जा निर्मिती केल्यानंतर ते ऊर्जेची एक प्रकारे पाठवणूक सुद्धा स्वतः करत असतात. फळं आणि फुलं यांना रंग सुद्धा ते प्राप्त करून देत असतात आणि अन्नसाठा सुद्धा ते करत असलेले आपल्याला बघायला मिळतात. एवढं सगळं कार्य करत असल्यामुळे किंवा ऊर्जा निर्मिती हे प्रमुख कार्य करत असल्यामुळे ही लवक कशी असतात, द्विस्तरीय आवरणांनी बनलेली आपल्याला बघायला मिळतात. मग या म्हणजे जी काही लवके आहेत प्लास्टिड्स आहेत ह्याचे दोन प्रकार पडलेले बघायला मिळतात. एक म्हणजे वर्णलवके दॅट इज क्रोमोप्लास्ट, हे फक्त कलर देतात, ह्याचा जोडा लावा येऊ शकतो आपल्याला. जे काही वनस्पती असतील त्याचे जे काही पानं असतील फळं असतील ह्यांना जो कलर प्राप्त होतो तो ह्याच्यामुळे होतो. क्लोरोप्लास्ट आणि क्लोरोफिलमुळे हिरवा रंग प्राप्त होतो. ठीक आहे, क्लोरोप्लास्ट आणि क्लोरोफिलमध्ये हिरवा रंग प्राप्त होतो. झॅन्थोफिलमुळे पिवळा रंग प्राप्त होतो. कॅरेटिनमुळे लाल रंग प्राप्त होतो. अँथोसायनिनमुळे जांभळा किंवा निळा रंग प्राप्त होतो. बेटालिनमुळे गुलाबी रंग प्राप्त होतो. मग उद्या उठून रंग प्राप्त करून देणारे कोण, वर्णलौके किंवा त्याला आपण क्रोमोप्लास्ट म्हणतो. मग उद्या उठून हे सोडून सुद्धा काही अवर्णलौके असतात, ते इतर घटकांचं कार्य करतात. आणि यांचं अवर्णलौकांचं मूळ काम काय आहे, ते युजली मुळांमध्ये आणि खोडांमध्ये असतात आणि ते काय करत असतात, अन्नसाठा करून ठेवत असतात, जो इथे फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून तयार झालेला असतो. इकडनंच तो इथे पाठवला जातो आणि इथेच ते काय केला जातो, तो साठवला जातो. मुळां आणि खोडांमध्ये आपल्याला अवर्णलौके किंवा लुकोप्लास्ट बघायला मिळतं. मग कुठल्या कुठल्या स्वरूपाचे असतात, इथे आपल्याला बघायला मिळते बघा, ॲमिलिओप्लास्ट बघायला मिळतात, जे काय करत असतात, स्टार्च साठवत असतात. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं, पुढचं इलायुप्लोप्लास्ट बघायला मिळतं, जे काय करत असतात, प्रथिनं साठवत असतात. आणि त्यानंतर तिसरं काय असतं, प्रोटिनोप्लास्ट असतात, ते आपल्याला काय बघायला मिळतं, आपल्याला मेद साठवत असलेले बघायला मिळतात. ह्यांच्यावर जोड्या लावत प्रश्न येऊ शकतो, ह्यांच्यावर डायरेक्ट अयोग्य जोडी ओळखामध्ये प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, किंवा डायरेक्ट फोटोसिंथेसिससाठी सगळ्यात महत्त्वाचे घटक कोण, तर प्लास्टिड्स हे आपल्याला महत्त्वाचे बघायला इथे मिळत आहेत. वनस्पतींमध्ये अन्नसाठा निर्माण करणे, त्याचं वहन करणे आणि रंग वनस्पतींना प्राप्त करून देण्याचं काम कोण करत असतं, तर ह्या प्लास्टिडच्या माध्यमातून होत असतं. त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि पेशींचा सगळ्यात महत्त्वाचा पेशी अंग कुठला आहे, तो म्हणजे पेशींचं केंद्रक, ज्याला न्यूक्लियस असं आपण म्हणतो. रॉबर्ट ब्राउन यांनी याचा शोध लावलेला आपल्याला बघायला मिळतो. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. केंद्रके मेजरे म्हणजेच काय, प्रमुख कामं करायची, दुहेरी आवरण असणार. लक्षात ठेवायचं, अनेक जण ना अर्धवटासारखे जे पाठ करतात ना, किंवा तुमच्याकडनं काही जण पाठही करून घेतात, याला दुहेरी आवरणे, याला सिंग्युलर आवरणे, एकच लक्षात ठेवायचं, ज्या मेजर गोष्टी आहेत, जिथे जिथे ऊर्जा निर्मिती केली जाते, सुपरविजन केलं जातं, त्या सर्व गोष्टींना काय असतं, दुहेरी आवरण असतं. जे नॉर्मल आहेत, ज्यांना फुटायचे बिटायचे, जे कसेही चालत आहेत, रिक्तिका वॅक्युअल्स विक्युअल्स, ते सिंगल लेअरने किंवा सिंगल आवरणाने तयार झालेले असतात. ठीक आहे, आता काय आहे, दुहेरी आवरण तयार झालेले असतात. आवरणावर छिद्र असतात, त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिअर पोर्स असं म्हणतो. या पोर्सच्या माध्यमातून माहिती किंवा अन्न पदार्थ किंवा नॉर्मल पदार्थ हे केंद्रक काय करत असतो, पेशीमध्ये पाठवत असतो किंवा पेशीमधनं केंद्रकामध्ये तो घेत असतो. ठीक आहे, केंद्रकामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, केंद्रक द्रव्य बघायला मिळतं, ज्याला आपण न्यूक्लिओप्लाझम असं म्हणतो. हे जे काही केंद्रक द्रव्य आपल्याला बघायला मिळतं, हे कसं असतं, रंगसूत्रांनुसार तयार झालेलं असतं. म्हणून केंद्रकांना कधी कधी वेगवेगळे केंद्रक कशा आपल्याला वेगवेगळे बघायला मिळतात, ते कशानुसार, या रंगसूत्रांपासून तयार झालेले असतात. ही रंगसूत्र म्हणजे नक्की काय आहेत, तर आपल्याला बारीक धाग्यांची रचना असलेला घटक बघायला मिळतो, जो टेक्निकली DNA आणि प्रोटीनने तयार झालेला असतो, किंवा DNA आणि प्रोटीन त्याच्यामध्ये असतात टेक्निकली, म्हणजेच तो तयार झालेला असतो. आणि पेशी जेव्हा विभाजन व्हायची परिस्थिती येते, तेव्हा हे जे काही धागे असतात ना, ते एकमेकांमध्ये गुंडाळले जातात आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, गुणसूत्रांमध्ये होतं. म्हणजेच काय, केंद्रक आपली माहिती पुढच्या पिढीकडे पाठवत असतो. आणि म्हणूनच पेशीतलं कार्यात्मक एकक म्हणून कोणाला म्हटलं जातं, किंवा प्रमुख एकक म्हणून केंद्रकाला म्हटलं जातं. आणि हे जे काय गुणसूत्रांमध्ये रूपांतर होतं, त्यालाच आपण काय म्हणत असतो, जनुक किंवा जीन्स असं इथे टेक्निकली म्हणत असतो. ठीक आहे, त्यानंतर केंद्रकाच्या मध्यभागामध्ये जो काही एकदम कोर रिजन बघायला मिळतो, त्याला आपण केंद्रकी असं म्हणतो, किंवा त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोलियस असं म्हणतो. याच्यामध्ये प्रमुख काम कोणाचं केलं जातं, तर एक प्रकारे रायबोझोमच्या निर्मितीचं काम केलं जातं. रायबोझोम्स आणि प्रोटीनने तयार केलेला आपल्याला न्यूक्लियोलियस बघायला मिळतो. प्रमुख याचं काम काय आहे, रायझोझोम्सची निर्मिती करणं. का, रायझोझोम्सचं कार्य काय आपण मगाशी बघितलं, तर पेशीला डेव्हलप करणं, पेशी अंगकांना डेव्हलप करणं, हे काम कोणाचं, रायझोझोम्सचं आहे. मग यांची रचना सुद्धा कुठे होते, या केंद्रकातनं आपल्याला केंद्रकातल्या केंद्रकीमधनं होत असलेली बघायला मिळते. आणि त्यानंतर जसं रॉबर्ट ब्राउन केंद्रकाशी संबंधित आहे, तसं दुसरा शास्त्रज्ञ आपल्याला माहिती पाहिजे, जे हमरलिंग नावाचा, जे हमरलिंगनेच सांगितलं की पेशीचा रचनात्मक आणि कार्य
कार्यात्मक आणि नियंत्रणात्मक एकक म्हणजे काय असतो, पेशीचा केंद्रक असतो. मग या केंद्रकाचे कार्य काय आहे ते इथे दिले जास्त प्रमाणात आहे म्हणून. तर लक्षात ठेवायचं, चयापचय क्रियेवर लक्ष ठेवणं. पेशीचं कामच ते आहे ना, चयापचय म्हणजे चयापचय करणं. आता काहींना चयापचय म्हणजे डायजेशन वाचतं, जे आपल्या पोटामध्ये शरीरामध्ये होतं, तसं नाही. चयापचयचा अर्थ काय सायन्समध्ये लक्षात ठेवायचं, एक प्रकारे डायजेशन. ऑब्व्हियसली ते ट्रान्सलेशन झालं, मी अर्थ सांगतोय. तर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर पासून सिंपल स्ट्रक्चर पर्यंत जे काही रूपांतर केलं जातं त्याला चयापचय म्हणतो. पेशी विभाजनावर लक्ष ठेवणं, पुढील पिढीकडे आनुवंशिक माहितीची पाठवणूक करणं, त्यानं ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, आपल्याला प्रमुख कार्य बघायला मिळतात केंद्रकाचे. ठीक आहे. मानवी शरीरामध्ये मानवी ब्लड जे आपल्याला बघायला मिळतं त्याच्यामध्ये आरबीसी नसतात आणि त्यामुळेच हिमोग्लोबिन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि जेवढं हिमोग्लोबिन जास्त तेवढाच ऑक्सिजन जास्त शरीराला पुरवला जातो. म्हणूनच आरबीसी मध्ये एक प्रकारे केंद्रक नसतं, म्हणजे ह्युमन ब्लडमध्ये आपल्याला केंद्रक बघायला मिळत नाही. वनस्पतींमध्ये सीव ट्यूब किंवा चाळण नलिकेच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतात ही केंद्रक. हे एक प्रकारे सीव ट्यूब मध्ये आपल्याला किंवा म्हणजे चाळण नलिकेमध्ये ही आपल्याला आरबीसी बघायला मिळत नाहीत, हे आरबीसी नसतात आणि त्यामुळे काय होतं, अन्नसाठा मोठ्या प्रमाणात साठवला जातो आणि ते सुद्धा एक प्रकारे अन्नसाठ्याचं वहन सहज साध्या पद्धतीने केलं जातं आणि हे सर्व करण्याचं काम कोणामार्फत होत असतं, तर केंद्रकाच्या मार्फत होतं असतं. ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक सेल ऑर्गनेलस बद्दल, प्रत्येक पेशी अंगकाबद्दल जी माहिती सांगितलेली आहे ती तुम्ही पाठ करणं, लक्षात ठेवणं गरजेची आहे. नोट्स मधली केली तरीही मोर दॅन इनफ आहे. याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न जाणार नाही किंवा आपण जो घेतलेला आहे डेटा तो ऑलरेडी खूप जास्त ओव्हर आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्हाला घाबरायचं कुठलंही कारण नाही. आता त्यानंतर आपण पेशी विभाजन बघणार आहोत, पण पेशी विभाजन आपण आता सुरू नाही करणार. पेशी विभाजन होऊन पेशींचं एकत्रीकरण करून उती तयार करायच्यात ना आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये, याच्या दुसऱ्या पार्टमध्ये. मग तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण पेशी विभाजन बघणार. मग पेशी विभाजनाचे सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन बघणार, त्याची ॲक्च्युअली प्रोसेस कशी होते, मेटाफेस ॲनाफेस काय आहे ते आपण बघून घेणार मेटोसिस आणि मायटोसिसमध्ये. आणि मग नंतर आपण पेशी उतींच्या स्वरूपाबद्दल चर्चा करणार, उतींच्या प्रकाराबद्दल चर्चा करणार आहोत. ठीक आहे. लेक्चर नो डाऊट हेवी आहे, मी पहिलेच सांगितलेलं होतं, त्यामुळे तयारी ठेवायची. बायोचं लेक्चर हे हेवीचं असणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता तुम्ही तुमच्या कंटेंटमधनं, तुमच्या कुठल्याही पुस्तकांमधनं न वाचता मी सांगितलेल्या पुस्तकांमधनंच सायन्स वाचा किंवा एवढंच वाचलं तरीही चालणार आहे. ठीक आहे. थांबूया इथे आपण. धन्यवाद.